काल आपण 11व्या अध्यायाला जाता जाता निरोप दिला आणि भगवान कृष्ण विश्वरूप दर्शन सोहळा दाखवला. या विश्वरूप दर्शन सोहळा चालू होताना 10वा नंबर 11व्या अध्यायातली 10 नंबरची ओळ सांगते, म्हणून येथ भलतेनी सद्भावे ना हवे. हा ग्रंथ 11वा अध्याय असा आहे, म्हणून येथ भलतेनी सद्भावे ना हवे. भलत्या माणसाने कसं याव, खट नटे यावे किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारीनच. कोणताही कसा असू द्या, बरगटलेला असला, खाणारा पिणारा पापी जपी तपी कोणी असला तरी यावं, भलतेने याती यावे, सद्भावे नावे. आणि एवढ्याने काय होणार, प्रयाग माधव विश्वरूप पावे. हे विश्वरूपाचं दर्शन त्याला होणार या अध्यायामध्ये. आणि येतुलेने द्यावे संसाराशी तिलोदक. जन्म मरणाचा जो संसार आहे याला निरोप देण्याचा कार्यक्रम या अध्यायामध्ये होऊ शकतो. ज्याला विश्वरूप दर्शन प्राप्त झालं, ज्याला विश्वच ब्रह्म आहे या अनुभूतीला आलं, त्याला जन्म आणि मरण ही परंपरा संपली. कारण जन्म आणि मृत्यू वास्तविक नाहीयेत, पण अज्ञानामुळे जीवावरती लादले गेलेले. ओळ अशी आहे का जन्म आणि मृत्यू पाप. एक ओळ अशी आहे, त्याच्यामध्ये आठवत असेल तर, उपजणे आणि निमणे हे सासून मानणे, तो हा जीव लोक म्हणिते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उपजणे आणि निमणे, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं हे साच जे मानणे, तोच हा जीवलोक. जोपर्यंत जीव बुद्धीवर आहे तोपर्यंत जन्म मरण आहे. आणि वास्तविक जर गुरुच्या प्राप्ती झाल्यानंतर विश्वात्मक दर्शन झालं, स्वस्वरूपावर जर आरूढ झाला तर त्याला जन्म मरण नाहीये. असला हा योग अर्जुनाला विश्वरूप दर्शनाचा सोहळा पाहिला. त्याच्यामध्ये काही त्याला चांगल्या गोष्टी दिसल्या, काही वाईट दिसल्या. आणि वाईट गोष्टी दिसल्या म्हणजे जगाचा ऱ्हास होताना दिसल्यानंतर तो घाबरला आणि म्हणला, देवा तुझं हे स्वरूप आवरून घे, मला विश्वरूप दर्शन नको बाबा. मी म्हटलं होतं पण आवरून घे, मला तुझं चतुर्भुज रूपच चांगलं वाटतं, मला ती गोष्ट नकोय आणि मला चतुर्भुज रूपामध्ये गोडी वाटते, ते आवरून धर. मग देव मात्र त्याला म्हणले, अरे आंधळ्या गावंड्या, तुला अक्कल आहे का नाही? तुला हे एवढं जे प्राप्त झालं ते ब्रह्मदेवाला सुद्धा प्राप्त होत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा सहजासहजी ती गोष्ट मिळत नाही. ती अर्जुना मी तुला दाखवलेली आहे. आणि त्या गोष्टीबद्दल तू नको नको म्हणतोस. हा तुझा जो हट्टीवादपणा आहे, आज या जगात ध्यान संपत्तीला आणि योग संपन्न असा तूच एकटा आहेस. अरे ब्रह्मदेवाच्या अंगी या विश्वरूप दर्शनाचे असले थोड भाग्य नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा विश्वरूप ब्रह्मच सत्य आहे, हे जगत ब्रह्म आहे अशी अनुभूती कोणाला नाही आहे? ब्रह्मदेवाला नाही. महाराजांचं तर सोडून कीर्तनकार बाबांचा विशेष नाही चालला इथं. ज्याने जग निर्माण केलं त्याच्यात सुद्धा हे भाग्यात नाही का हे विश्वच ब्रह्म सत्य आहे. हा आमच्या तुकोबारायाचा अनुभव होता. ऐसा ज्याचा अनुभव विश्वच देव. देव वेगळाच नाही, विश्व आणि देव वेगळा नाही. बर्फ आणि पाणी एक आहे, सोना आणि अलंकार एक आहे, तसा विश्वच देव सत्यत्वे असा ज्याचा अनुभव आहे. देव तया जवळ असे पाप नासे दर्शनी. असा अनुभव जो आमच्या तुकोबारायाला आला, अर्जुनाला आला, ज्ञानेश्वर महाराजांना आला, तो ब्रह्मदेवाच्या अंगी नाही. पुढे जाऊन कळत करतात, इंद्रादी देव आयुष्यभर तपश्चर्या करत बसतात, मला तो गोष्ट भेटावी, तो ईश्वर पाहायला भेटावा. पण तो भेटला नाही अर्जुना त्यांना, तुला भेटला. आणि तू असा अविचारी सारखं म्हणतो, देवा मला हे नको नको, ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे असलं नको, मला तू भक्त कर आणि तू देव हो. हे अर्जुना असं तू बोलू नकोस. आता पहा त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, देवांचं तर द्या सोडून, तरी विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही आज तुझं पुढे, ते शंभू ही परी न जोडे तप करिता. कोणाला नाही भेटत शंकराला हो. त्यामुळेच लोक अशी म्हणतात, एवढे म्हणून व्यासपीठ चालक ते म्हणतात एवढं सोपं आहे का देव भेटणं? शंकराला नाही भेटला, ब्रह्मदेवाला नाही तर आम्हाला कुठं, आणि आम्हालाच नाही तर तुम्हाला कुठं? त्याचं परमभाग्य असतं. ज्याच्या खरोखर ईश्वराची कृपा होती, गुरुची कृपा होती, त्यालाच आत्मसाक्षात्कार होतो, त्यालाच ईश्वराचं दर्शन होतं. आणि ज्याला ईश्वराचं दर्शन झालं, ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झाला, त्याला वारकरी म्हणतात. निव्वळ माळा घालणाऱ्या माणसाला माळकरी म्हणत नाही. मग बैलांच्या गळ्यांनी काय माळा कमी येत असं काही नाही. ज्याला बोध झालेला आहे त्याच्याबरोबर सांगतात. ते म्हणतात, अर्जुना अगांधळ्या अर्जुना, हाता आलिया मेरू होय साना परी ऐसा हाती मना चुकले या भाव. तरी तू आंधळा झालास का? हे नको मला, विश्वरूप नको देवा, मला चतुर्भुज रूप दाखवा, तिथं मला बरं वाटतं, हे मला भेकडवाणी वाटतं. अरे आंधळा आहेस का काय तू? ते म्हणले, हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही आज तुझं पुढे, ते शंभू परी न जोडे तप करता. आणि मागच्या या 2-4 श्लोकापूर्वी सांगितलं, हे शंकराला नाही, ब्रह्मदेवाला नाही. त्याच्या या उदर एकदा सांगितलेले 9व्या अध्यायामध्ये, जे शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोरपण न सरे,
ती गोष्ट अर्जुन तुला दाखवतो ते तर हे प्राकृत हेंद्रे केवी मज जाणू लाहो. मला हे प्राकृत माणसं केव्हा मला प्राप्त होऊ शकतात, तर माझी ज्या वेळेला तुमच्यावर कृपा होईल त्याच वेळेला. आणि जाता जाता पुन्हा अर्जुनाला या सगळ्या गोष्टीचा बजावून सांगितलं. अर्जुना मी सांगितलेले हे शेवटपर्यंत विसरू नको. हे विश्वात्मक रूप जे ही अनंत रूपाने नटलेली प्राणी मात्र, झाडं झुडप, वृक्ष वेली, पशु पक्षादी, दगड, जेवढे पण लोखंड जड आकार असू आणि निराकार असू हे सगळं मीच आहे अशी तुझी दृष्टी राहू दे. आणि तिथंच तुझं प्रेम शेवटपर्यंत ठेव आणि वरवर बाह्यकारी मनाने चतुर्भुज रूपावर माझ्या प्रेम कर. हे सांगणे बाबा रे आमचे शेवटपर्यंत विसरू नको. अशा प्रकारच्या विषयाला जाता जाता निरोप दिला आणि पुन्हा सांगितलं त्यांनी अशा प्रकाराची एक जी भक्ती आहे ती आपल्या जीवनात आली पाहिजे. कशी भक्ती आहे? भक्ती अशी पाहिजे माणसाची परी तेच भक्ती ऐशी जे परजन्माची सुटिका जैशी धारा वाचून अनिरिसी गतीच नेणे. जसे आकाशातून पडलेलं पाणी पावसाच्या निमित्ताने त्याला पृथ्वीशिवाय गतीच नाही, त्याप्रमाणे तैसे सर्व भाव संभारे न धरिता प्रेम एकसरे मज माझी संचरे मीच होणे. त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे वरून पडलेल्या पाण्याला जमिनीशिवाय पर्याय नाही तसं त्या भक्ताला असं वाटतं माझ्याशिवाय देवाशिवाय मला पर्याय नाही, देव सोडून त्याच्या डोक्यात असं काहीच नाही. आणि अशा प्रकारची ज्या वेळेला त्याची भावना होती त्यावेळेला तो सगळ्या चराचरामध्ये पाहतो. तो त्याला भजन करायला विशिष्ट माणसंच पाहिजे असं नाही, विशिष्ट जागाच पाहिजे असं नाही. तो सर्व चराचरात्मक सृष्टीकडे पाहून त्याच्याकडून ते भजन होतं. आपल्याला टाळपाक व्हा ते पण नीट लागलं तर भजन करता येते. त्या भजनाबद्दल साधू संत बोलत नाही. ते जे भजन आहे ते भजन राहिलं बाजूला. आणि नको असणाऱ्या भजनाचा जे आपल्याला उपदेश केलेले जे साधू संतांनी ते गाण्यात आयुष्य घालवलं आपलं, पण त्याच्यातला मतितार्थ नाही समजला. ते फक्त टाळ पाखवादावर गाण्यासाठी अभंगवाणी बनवलेली नाही, तशी वाटचाल करायची आपल्याला. भजन इथं सांगतात तैसे मज लागुनी मुंगी वरी किंबहुना चराचरी भजनाची का दुसरी परीच नाही. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढे मध्ये आधी जेवढे प्राणी मात्र येतात तिथं तो भजन करतो, त्यांना नमस्कार करतो. म्हणे हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी. काय माझं भजन? सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मी एकच नटलेलो आहे अनेक रूपाने. मुंगी, ब्रह्मदेव, हत्ती, चिलीक, ब्राह्मण, चांडाळ हे सगळं अनेक मी नटलेलं आहे, पण तो मी एकच आहे. आणि तिथं तू माझ्या ठिकाणी भजन कर. आणि ही खरी भजनाची रीत आहे. तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनाची का दुसरी परिचय नाही. आणि अशी ज्या वेळेला आपली स्थिती होईल सर्व प्राणी मात्र आपल्याला सम दिसू लागतील, त्यांच्यातच ईश्वर पाहायला दिसेल आपल्याला. त्यावेळेला काय होईल? तया क्षणासवे एकविध मी जाणावे जाणलिया तरी स्वभावे दृष्टी होय. जर तू असं तुझ्या मनात धरलं तर मुंगी ते ब्रह्मदेवापर्यंत मध्ये जेवढे प्राणी येतात ते सगळे मीच आहे असं तुझ्या मनात दृढ झाल्यानंतर एकवीस जाणावे आणि जाणलिया तरी स्वभावे दृष्टही होईल. तसं जाणल्यानंतर तुला कालांतराने तसंच दिसू लागेल का सर्व चराचरामध्येच परमात्मा नटलेला आहे. मग इंधन अग्नी उद्दीपे आणि इंधन ही भाषा अर्पे ते अग्नीचं होऊन परवते मृत होई देवी. जशी लाकडं चुलीत घालावं लागलं, चुलीत लाकडं घालता घालता लाकडं ही भाषा संपली. कारण लाकडाने आता कोणतं स्वरूप धारण केलेलं आहे? अग्नीचं स्वरूप धारण केलं. आता लाकडं ही भाषा संपली, आता अग्नी झाला. तसा तो भक्त माझी भक्ती करता 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 भक्तपणा मुकला त्याचा तो ईश्वरच झाला. का उदय नक्की जे ते जाकारे तव गगनेची होय असे अंधारे. मग उदयला एक सरे प्रकाश होय. अंधारच असतो पण सूर्य उगवल्यानंतर अंधारच प्रकाश होतो, वेगळा येत नाही. का असं आता आपण लाईट चालू केली, एखादी खोली बंद आहे आणि आपण म्हटलो आता इथं मला प्रकाश आणायचा आहे, लाईट चालू करायची, प्रकाश आणायचा आहे. मग प्रकाश चालू आणायच्या अगोदर लाईट चालू केल्याबरोबर असं आपण कोणी पाहिले का जाताना? अंधार बाहेर गेला आणि प्रकाश आतमध्ये आला. तो अंधारच प्रकाश झाला, जीवच देव झाला. काय वाक्य? अंधारच प्रकाश झाला आणि प्रकाशच अंधार झालेला आहे. अंधारच प्रकाश झाला हे पटलं आपल्याला. अंधारच प्रकाश झाला, जीवच देव झाला. पण देवच जीव झाला ही बुद्धी आपली पाहिजे. देव जेव्हा जीव होतो ना तेव्हा काला करावा लागतो, तेव्हा काल्याचं महत्व आहे. देव जेव्हा जीव होतो तेव्हा आणि त्या जीवाला परत काय करायचंय? देव त्याच्याशी ऐक्य करायचं. जीव ब्रह्म ऐक्य त्याचं नाव काल आहे ते म्हणतात. त्याप्रमाणे तैसे माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी.
गेली का वारी आमची एको नाही वारी चुकली, पण ह्या वाऱ्या कुठं चुकल्यात? ह्या वाऱ्या चुकवण्यासाठी त्या वाऱ्या करायच्यात. तैसे माझ्या साक्षात्कारी झाला का साक्षात्कार? आत्म्याचा साक्षात्कार झाला, देवाचा झाला नाही झालं मग काय एवढं हिंडफिरीच्या कुत्र्यावानीच सगळं आपलं झालं ना. गाव खाती कुत्र्यांना काय कुठे कुठे जाते ते आपले समजा आता घाटकोपरचं कुत्र आसलपात जाते, बेटवाडीतलं कुत्र आसलपात जातंय, गोळीबारला जातंय, पंतनगरला जाईल, त्याला काही हिसाबच नाही. पण त्याच्या मुळे त्याला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त झालं का? त्याची जी वसवस आहे, शुनी लागले ते पाठी, काम क्रोध लोभ शुनी, म्हणजे ही कुत्री मागं लागलीत आपल्या पाठीमागं. त्याप्रमाणे आपण जरी सगळीकडे फिरलो पण भरपूर आनंदी काशी बनारस केलं, पण जर साक्षात्कार नाही झाला तर अहंकाराची वारी जाणार नाही. आणि अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय, अहंकार गेल्याबरोबर द्वैत निघून जातो आणि तो एकरूप होतो. आणि याला म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला आपला. मी देव आहे, मी आत्मा, मी जीव आहे, हा अहंकार गेला पाहिजे. हा अहंकार ज्या क्षणाला जाईल त्या क्षणाला द्वैत गेलं का अद्वैतच झालं. मग मी तो हे अवघे एक मीच्या अति स्वभावे किंबहुना समावे समरस तो, मग मी आणि तो ही भाषा संपली. अहंकार संपला, अहंकार संपल्याबरोबर द्वैत संपलं, द्वैत संपल्याबरोबर मी आणि तू ही भाषा संपले. मी तू हरी जाऊ देरी दुरी, तो एकच स्वरूप झाला. अशा प्रकारची ही गोष्ट 95 नंबरच्या ओळीला सांगून 11व्या अध्यायाला आपण इथे जाता जाता निरोप दिला होता. त्यांनी सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रांजळ ओवी प्रबद्ध गोष्टी सांगितल्या विनोदे. ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वेश्वर जाईल जी आनंद अंतकरणाने, सर्वेश्वर विषयक असलेल्या सद्भावाची ओंजळ. माझी ओंजळ कसली? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा 11व्या अध्यायाला निरोप देताना सर्वेश्वर विषयक असलेल्या सद्भावाची ओंजळ. सर्वेश्वर म्हणजे कोण? ही जेवढी सर्व प्राणी मात्र आहेत हे सर्वेच ईश्वर आहेत, त्यांचं नाव सर्वेश्वर आहे. काय सर्वेश्वर? बघा वाक्य काय, भरो आणि सद्भावाची अंजोळी, मिया ओवलिया फुले मोकळी, आरपिली अग्री उगली विश्वरूपाच्या, विश्वरूप जे ईश्वराचं त्या विश्वरूपाच्या चरणावर माझ्या मुखातून ज्या ओव्या बाहेर पडल्या त्याची मी ओंजळ घेऊन त्या विश्वरूपाच्या चरणावर, म्हणजे तुमच्या आमच्या सकल प्राणी मात्राच्या चरणावर, त्या विश्वरूप चरणावर देवाच्या आकाराला आलेल्या ही सगळे प्राणी मात्र जी सर्वेश्वर विषयक असलेल्या सद्भावाची ओंजळ करून त्यात ओवीरूपी मोकळी फुले भरून वाहून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर मी समर्पण केले. इथं काल आपण 11व्या अध्यायाला निरोप दिला होता. आता जाता आपण आता 12व्या अध्यायामध्ये पदार्पण करूया. काय म्हणतोय 12वा अध्याय पाहूया. ज्या अर्जुनाने जाता जाता देवाला सांगितलं मला विश्वरूप नको बाबा, मला सगुण रूप पाहिजे आणि मला तिथंच प्रेम जडलेलं आहे माझं, मला विश्वरूप नको. देवाने 2-3 वेळा कानफडात मारले अर्जुनाला, 4 वेळा आंधळ्या म्हणल्या, आडाण्या म्हणल्या, गावंड्या म्हणले, तरी तो ऐकायला तयार नाही. मग देव म्हटला असा माणूस पाहिजे का तुला? असा पाहिजे तर अशा भक्ताची लक्षणं सांगतो तुला की त्याच्या सान्निध्यात गेल्यावर तुझी अशी भूमिका होईल. हा भक्तियोग कोणता अध्याय संपल्यानंतर आहे? विश्वरूप दर्शन झाल्यानंतर भक्तियोग आपल्या जीवनात येतो. त्याच्या अगोदर भक्तियोग नाही. बघा कशी पायरी पायरी. आपण म्हणतो मी भक्तीमध्ये रंगलेलो आहे, पण विश्वरूप दर्शन झाल्याने कसा काय भक्तीमध्ये रंगला? 11व्या अध्यायाच्या पायरी होत, 11व्या पायरीपर्यंत गेला नाही तर 12व्या पायरी जाईलच कसा? पहा त्या 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली. अशा भक्ताच्या सान्निध्यात गेल्यानंतर काय होईल पहा. आणि आता जे गुरु महाराज आहेत त्या गुरु महाराजांचं वर्णन चालू झालेले आहे. आपण ज्यांना गुरु केले ते हाडामासाचे गुरु केलेले आहेत. त्यांच्या आशा तृष्णा संपलेल्या नाही. ते स्वतःला देह समजतात आणि आपल्यालाही देह समजतात. असल्या गुरुचं इथं वर्णन केलेलं नाही. इथे पहा कोणत्या गुरुचं वर्णन केलेलं आहे. हे शुद्ध सद्गुरु कृपा माते तुझा जय जयकार असो. सद्गुरू आपली आई बी आहे आणि सद्गुरू आपले वडील पण आहेत. कारण तू निर्मल आहेस. निर्मल, निर्मळपेक्षा निर्मल म्हणजे मल रहित आहे. हा जो मळ आहे ना गणपती केला होता कशाचा? हा मळाचा. या मळालाच आपण म्हणतो मी आहे. असे निर्मळ ते निर्मल मल रहित झालेले आहेत. मलाचं त्यांच्याशी तादात्म्य राहिलेलं आहे. मी देह आहे हे तादात्म्य त्यांचं सुटलेले आहे व उदार आहेत ते असं म्हणत नाही शेठ आहे काय या या पुढे या. त्या बावळटाला कशाला पुढे घ्यायचं असलं म्हणणार नाही. पैशावाला नको, कोणी नको, सगळे सारखे ते उदार आहे. जसा मेघ उदार करतो सर्वांवर वर्षाव करतो
त्याने वास्तविक मेघाने शेतातच पडलं पाहिजे, पण तो असं नाही, घाणेरड्यावरशी सुद्धा पडतो तो, कारण तिथं सुद्धा त्याला चकाचक करायचं. त्याप्रमाणे हे निर्मल आहेत, उदार आहेत आणि निरंतर आनंदाचा वर्षाव करण्याविषयी प्रसिद्ध आहे. कधी जा आपण गुरुबाबांकडे, जे असले आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला आनंदाच्या चौकड्या फुटल्या पाहिजे, तरच समजायचं का तो महात्मा आहे, एरवी नाही. हे गुरुकृपा दृष्टी विषयरूप सर्पाने मिठी मारल्यावर दंश केल्यावर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष काही केल्या जात नाही, पण तुझ्या योगाने उतरते. हे विषय रूपाची मिठी पडलेली ना आपल्याला, हे जगत सत्य आहे असली जे आपल्या जीवावर पूर्णपणे बिंबलेलं आहे, हा जगच खरं आहे आणि देव काय राहिलेलं नाही. या जगामध्ये आपण वाहवत चाललेलो आहे, असलं विष चढलेलं आहे ना, आपण मूर्छित झालेलो आहे. आपण अजून शुद्धीवर नाही आलेलो. शुद्धीवर येणार त्यावेळेला एकदम चकाचक जागृत असणार, मी ब्रह्म आहे, हे शुद्धीत असणाऱ्या माणसाचं लक्षण आहे. मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष काही केल्या जात नाही, पण तुझ्या योगाने ते उतरते. ज्याच्यावर तुझ्या प्रसाद रूपी पाण्याच्या लाटांचा पूर आला म्हणजे संसार ताप कोणाला पोळणार. संसार आम्हा सखे हरिजन, काय प्रमाणे बघा, का आम्हाला तो संसार तो आम्हा काहीच करू शकत नाही, आम्हाला संसारशी स्पर्श सुद्धा करू शकत नाही. पहा, ज्याच्यावर प्रसाद रूपी पाण्याचा पुराचा लाटेचा पूर येतो त्याला संसार ताप कोणाला पोळणार. संसार कोणाला पोळणार, कारण मी शरीर नाही, मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही. त्याला गुरुने आत्मबोधावर दूर केल्यामुळं हे सगळ्या जरी गोष्टी घडल्या त्याच्या जीवनात तरी त्याला त्याचे चटके बसत नाही, किंवा शोक तरी त्यास कसा जाळू शकेल, त्याला शोक होणार नाही. हे स्नेहाळे, तुझ्या कृपेपासून सेवकाला योग सुखाचा म्हणजे समाधी सुखाचा सोहळा लाभतो आणि मी ब्रह्मरूप आहे अशी बोधाची जी सेवकाची हौस तीही तू पूर्ण करतोस. जो साधूकडे सेवक गेलेला आहे शिष्यवृत्ती घेऊन, त्याला पाहिजे मला देव पाहिजे, तर साधू त्याला देवच करून टाकतो, त्याला ब्रह्म करून टाकतो. मी ब्रह्म आहे अशा स्वरूपावर त्या बोधावर त्याला घेऊन जातो. भक्ताला तू आपल्या आधार शक्तीच्या अंकावर कौतुकाने बसवून वाढवलीस आणि त्यास हृदय आकाश रूपी पाळण्यात घालून आपल्या उपदेशाने निजवून झोके देतोस. ही रूपक केलेले त्याला पाळण्यात ठेवलं आणि त्याला आल्हाद झोका देतो. कसला झोका देते, हा झोका देत होती मजलासा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, शरीर तू नाही असं झोकाचा येताना ती माऊली म्हणती, तू कोण आहेस, तू सोम, तू ब्रह्म आहेस अशी झोक. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे आठ कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. सोहम म्हणजे ते ब्रह्म, तू आहेस ते ब्रह्म आहे, तू झोप बाळा. संसाराने रडतय ना ते बाळ, संसार दुखण्याने रडतय आणि त्याला पाळण्यात घालून ती सद्गुरु माऊली झोप म्हणते, सोहम जो जो रे बाळा. पहा, चांगदेवाला असाच बोध केला होता. चांगदेव महाराजांच्या बद्दल चांगदेव महाराज आणि मुक्ताताईचा संवाद आहे ज्ञानदेव गाथेमध्ये. त्याचं सांगितलं, वटेश्वर नावाचं माझं पोरग आहे, त्याला मी सोमच्या पाळण्यात टाकलेलं आहे आणि प्रणवाची दोरी म्हणजे श्वासाच्या दोरीने मी त्याला झोपवते. झोप रे माझ्या बाळा सोनूल्या, झोप रे माझ्या बाळा. आणि ते म्हणते नंतर चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे गुरुकडे गेल्यानंतर सांगतात ते बा कौतुकाने वाढवते, त्याला हृदय आकाशरूपी पाळण्यात घालून आपल्या उपदेशाने निजवून झोके देतोस. काय उपदेश देतात गुरु तत्वमसी वाक्याचा उपदेश करतात. राम कृष्ण हरी याचा गुरु उपदेश नाही करत. हे जे राम कृष्ण हरी कोणासाठी सांगितलं माहिती का, नीट घरी जाऊन बारकाईने अभंग वाचायचा, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा चुकतील यातना गर्भवास. हे कोणासाठी सांगितलंय, अभंगाची पहिली सुरुवात आहे. नेत्र झाकोनी काय जपतोसी जव नाही मानसी प्रेम भाव. कशाला नाटक करतो डोळे झाकून, जव नाही मानसी प्रेम भाव. अंतकरणात त्या ईश्वराबद्दल प्रेम भाव निर्माण नाही झाला आणि डोळे झाकून जगाला नाटक दाखवतो. अंगी लावणिया राख डोळे झाकून करती पाप. त्या काळात असे माजलेले जे होते त्यांच्याबद्दल हे वाक्य काढलेले. झाकोनी नेत्र काय जपतोसी जव नाही मानसी प्रेम भाव. त्याच्यापेक्षा उघडा मंत्र जाण रामकृष्ण म्हण चुकतील यातना गर्भवास. मंत्र तंत्र यंत्र काय करशी जडीबुटी तेने भूतसृष्टी पावशील. त्याच्यापेक्षा उघडा मंत्र जाण
रामकृष्ण हरी म्हण. चुकतील यातना. हे मंत्र तंत्र 16, 12, 25 आकडे असतात ना, ही नाटकं करू नको, डोळे झाकून जगाला फसू नको. त्यापेक्षा उघडा मंत्र जाण रामकृष्ण हरी म्हण. तुका म्हणे एक सुंदर मंत्र आहे, भवसिंधू तारक राम नाम, या अभंग आखा. त्याच्यामध्ये केवळ रामकृष्ण हरी नाही तर सद्गुरू त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश देतात. आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान प्रकाश रूपी आत्मज्योतीनी ओवाळणी करून त्यास मन आणि पवनाची खेळणी देतात. कोण कोणाला ओवळते? गुरुजी त्या शिष्याला ओवळतात. ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा प्रकाश देऊन हे आपलं चाललंय दिवा लावू, काय लावू, कापूर लावू का अगरबत्ती लावू का निरंजनी लावू, हा दिवा नाही साधू लावत. ब्रह्म ऐक्य ज्ञान रूपी प्रकाश रूप आत्मज्योतीने ओवाळणी करून त्यात मन आणि पवन याची खेळणी देतो. मन पवन यांचे अधीन करून देते आणि सेवकाकडून आत्मसुखाची बाळ लेणी लेवविते. बाळ लेणी लेवविते म्हणजे खेळणी खेळायला दिली. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार ती खेळणी खेळायला दिली. 17वी जीवन कला अमृत पान देऊन हंस सोहम या अखंड अनाद ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधी सुखाच्या बोधाने त्याची समजूत घालून स्वस्वरूपी निजवतेस. पोरग जसं आई जशी पोराला रडतय म्हणून झोपवते ना, तशी त्याला झोपवते. कोणत्या याच्यामध्ये? हंस. हंस रूपी ब्रह्म उपदेश श्री हरी. हंस काय करतो? हंस मागे बघत असतो. कुठून आलो मी? मी ब्रह्मस्वरूपावरून आलेलो. ब्रह्मपुरी माझे गाव, हे की नाही? तिकडून आलो, तिकडे जाणार आहे मी. आणि तिकडे अशा सोमहंसाची अखंड अनाद ध्वनी गाणे. अखंड विना, अखंड विना. तो विना जर एका वेळेला खाली ठेवलं त्याच्यावर भांडणं होती. त्या प्रतीकाला जास्त किंमत दिलेली आम्ही, पण वास्तव स्वरूपाला नाही. तो विना या विण्याचं प्रतीक आहे. हा खरा विना आहे. कुटकाच विना त्याला 2 तारा. हा नाकात जाणारा श्वास काय म्हणतो? प्रत्येक घेण्याच्या वेळेला हम स घेतानी हम, सोडतानी स, घेतानी हम, सोडतानी स. याला हंस. हंस से उलटा होत है सोहम. हा उर्फाट मंत्र वाल्या कोळ्यांनी जपला होता. समाधी सुखाच्या बोधाने त्याची समजूत घालून स्वस्वरूपी निजवतात, त्याला स्थिर करून टाकतात. म्हणून तू साधकाची माऊली आहेस. गुरुरायाला म्हणतात म्हणून तुम्ही साधकाची आई आहात. त्याला रडतानी बाळ माझे राहीना, त्याला समजावायचंय आणि त्याला समजावून सांगायचं. काय रडतंय पोरग? जन्म मरणाचं दुःख विचारते. किती वेळा जन्म येऊ, किती वेळा फजित. असा रडत होता तो माझा लशीचा पोरगा. आणि त्याला पाळण्यात घालून ते म्हणले सोम जो जो रे बाळा. ही खरं रडतंय. तुझ्या चरणात तू साधकाची माऊली आहेस व तुझ्या चरणाच्या ठिकाणी सर्व विद्या पिकतात. तू सर्व विद्यानिधी असून तुझ्या आश्रयाने सर्व विद्या फलीभूत होतात. याकरता मी तुझा आश्रय सोडित नाही. हे सद्गुरु कृपा दृष्टी तुझी ज्याच्यावर दया होते तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता होतो. ही ज्ञानेश्वर महाराजांना कशामुळे सुचलेले? निवृत्तीदादाला कशामुळे सुचले? गहिनीनाथाने कृपा केली, गहिनीनाथाने निवृत्तीदादावर केली, निवृत्तीदादाने ज्ञानेश्वर महाराजांवर केली आणि मग हे सुचलेले. हे असं सुचू शकत नाही. किती विद्वान झालं तर विद्वत्तेच्या बळावर मला कोणी प्राप्त करू शकत नाही आणि त्याला हे जमू शकत नाही. केलेला अभ्यास सुद्धा विसरून जाणार माणूस. म्हणून हे श्रीमान आंबे, तू आपल्या सेवकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी कल्पलताच आहेस. तर आता ही माते या गीतेचा अर्थ सांगण्याची तू मला आज्ञा दे. माते, माझा हा ग्रंथ नवरसाच्या सागरांनी परिपूर्ण कर. उचित अशा अलंकार रत्नाचे आगर होऊ दे व भावार्थाचे उंच विशाल असे पर्वत निर्माण होऊ दे. या टीका लिहिण्यात देशभाषारूपी जमिनीत साहित्य सोन्याची खाणी उघडून सारासार विचारूपी वेलीची दाट भरपूर लावणी कर. मराठीमध्ये मी गीता करतोय ना, या गीतेची सारासार विचार करण्याची लोकांमध्ये उपरती बुद्धी होऊ दे आणि ती विचारूपी वेलीची दाट भरपूर लावणी होऊ दे. म्हणजे सारासार विचार करू द्या त्यांना. आसार काय आहे? देह आसार आहे आणि त्याच्या आतमध्ये चित्त शक्ती सार आहे. हा सारासार विचार त्यांच्यामध्ये निर्माण होऊ दे आणि त्यात तत्वबोध होणाऱ्या संवादरूपी फळाचे ठेवी. माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये या अध्यायामध्ये तत्वबोध निर्माण झाला पाहिजे अशी फळे होऊ दे. जसं झाड लावलं तर झाडाला फळं येण्याची अपेक्षा करतो ना, तसं आपल्याला बोध व्हावा अशा प्रकारचं माझ्या मुखातून वक्तव्य निघू दे. तत्वबोध होणाऱ्या संवादरूपी फळाचे ठेवे, मार्मिक सिद्धांताचे सतत राहणारे असे पुष्कळ बगीचे लावावेत. माझ्या वक्तृत्वामध्ये ते तुम्ही निर्माण करा. हो,
काय सिद्धांत निर्माण होऊ दे, दृष्टांत नाही. आणि त्यात पाखंड रूपी दरडी ही मूर्ख लोक भेटतील याच्यामध्ये. का बरं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरुचं वर्णन करताना याच प्रकाराने, सद्गुरु आठवणी संसारी तारक नसेच निष्ठंक आन कोणी. आणि त्याच्यामध्ये दुसरं का तिसरं चरण आहे बघा, वंचना करती दुष्ट नष्ट जन आणि मुख्य मुख्य श्रेष्ठ वंदिता ती. वंचना कोण करतं? दुष्ट नष्ट जन. असले जे पाखंडी लोक आहे यांचा निपात करण्यासाठी माझ्या हातामध्ये वाघ बाण निर्माण होऊ दे सांगतात. त्यातही पाखंड रूपी दरडी आणि वितंडवाद रूपी आडवाटा मोडून कुतर्क रूपी दुष्ट हिंसक जनावरे हाकून देऊन नाही तशी करावी. माझ्या वक्तृत्वामध्ये हे असू द्या. ह्या भक्ती क्षेत्रामध्ये कुतर्क रूप दुष्ट हिंसक जनावरे घुसलेली आहेत. महाराजांचं रूपक, महाराजांचं सोंग घेऊन कोण घुसलेले? हिंसक जनावर हे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संप्रदायावर, वारकरी संप्रदायावर संत मालिकेमध्ये महाराजांचा पेहराव करून कोण घुसलेले आहेत? हिंसक दृष्ट रूपी जनावरे घुसलेली आहेत. पाखंड रूपी दरडी आहेत, वितंडवाट रूपी आडवाटा आहेत. त्या मोडून टाकण्याची माझ्यामध्ये ताकद निर्माण होते. मला कृष्णाचे गुणवर्णनात समर्थ आणि उद्युक्त कर व नेहमी श्रोत्यांना श्रवण सुखरूपी राज्यावर बसीव. मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्येचा इतका सुकाळ कर की सर्व लोकांनी सुखाच्या देण्या घेण्याचा व्यवहार करावा. काय ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा. ही मराठीची नगरी झाला का ब्रह्मविद्येचा सुकाळ? 50% 50 नाही 99% महाराजालाच माहित नाही ब्रह्मविद्या कशाला म्हणतात आणि कशा बरोबर खातात ती. ते काय जगाला देणार सांगा. म्हणून मराठी भाषारूपी नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे. जी ब्रह्मविद्या तिला म्हणतात ज्या विद्येने ब्रह्माची आपली प्रत्यक्ष ओळख होती तिचं नाव ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्माचा पत्ता आहे. जसं आपल्या एखाद्याचा जरी पत्ता द्यायचा असला आपल्या एखाद्या मित्राला, तर आपला पत्ता दिल्यानंतर तो माणूस बरोबर आपलं घर हुडकीत येऊन आपल्याला भेटतोच. तशी ब्रह्मविद्येने जीवाला देवाची भेट होती. आणि एकदा देवाची भेट झाली का त्या दोघांचे, घेणाराचे आणि देणाराचे व्यवहार कशाचे होतात? सुखाचेच व्यवहार होणार. सुख म्हणजे आत्मसुखाचे व्यवहार होणार. सुख म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो जगातलं सुख, त्या सुखाबद्दल ज्ञानेश्वर महाराज किंवा साधू संत बोलत नाही. ते सुखाबद्दल त्यांनी एका शब्दात सांगितलं, सुख पाहता जावा पाडे. तुम्ही ज्या सुखाच्या नादी लागलात तो जसा गवतावर दव थेंब येऊन राहतो त्याप्रमाणे येतो. त्या सुखाबद्दल साधू बोलत नाही. तर सुखाच्या देण्या घेण्याचा व्यवहार म्हणजे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घेण्याचा आणि देव देण्याचा व्यवहार होतो. आणि या व्यवहारात एक रुपया लागत नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, 1 रुपया सुद्धा लागत नाही. हे सद्गुरु कृपादृष्टी माये, तू आपल्या कृपारूपी पदराने मला नेहमी पांघरून घालशील तर आत्ताच याप्रमाणे ग्रंथ निरूपणामध्ये मी सर्वही मी उत्पन्न करील. जर तुमची कृपा झाली तर तुम्ही आता जसं बोललो त्याच गोष्टी मी निर्माण करील. एवढी विनंती ऐकल्याबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथांनी कृपादृष्टीने ज्ञानेश्वराकडे अवलोकन करून सांगितले की तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नकोस. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज मर्यादा दर्शक जी शब्द म्हणून आपण ही आज्ञा करून मला महाप्रसादच दिला आहे, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. आता मी गीता ग्रंथाचे निरूपण करतो, तिकडे लक्ष देण्याची कृपा करावी अशी त्यांनी श्रोत्यांना प्रार्थना केली. श्लोक क्रमांक आताशी 1 चालू झालाय. आता सकल वीर शिरोमणी सोमवंशाचा विजय ध्वज व पंडू राजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला, हे श्रीकृष्ण ऐकले का? तुम्ही जे मला विश्वरूप दाखवले ते अत्यंत अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तात भीती उत्पन्न झाली आणि मला तुमच्या या सगुण मूर्तीची सवय असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली. तोच देवा आपण तेथे प्रेम ठेवू नको असे बजावून माझा निषेध केला. काय वाक्य? ओळ क्रमांक 22 नंबर टिपून ठेवा. फक्त 22. काय? मला विश्वरूप नको वाटतं आणि तुझं चतुर्भुज रूप बरं वाटतं असं मी म्हटलो, पण तुम्ही माझा निषेध केला. तू हे चुकीचं वागतोस. तू माझ्या विश्वरूपावरच प्रेम ठेव असं तुम्ही बोलला. तेथे प्रेम ठेवू नको, सगुण रूपावर प्रेम ठेवू नको असे बजावून माझा निषेध केला. तरी व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही रूपांनी निसंशय तुम्हीच आहात. सगुण भक्तीने व्यक्त सगुण रूपाची व योगाने निर्गुण उपासनेची म्हणजे अव्यक्त म्हणजे निर्गुण रूपाची प्राप्ती होती. 23 नंबरचा काय म्हणतात? तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुसी एक निभ्रात भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगी.
व्यक्त पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची 6 नंबर 7 नंबर सगुण निर्गुण हे तूची धरिली जीवे तव नको म्हणून देवे. एक निभ्रत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. याच्यात अर्थामध्ये आपल्याला डाऊट वाटतो. ह्या अर्थामध्ये काय म्हणतात ते, तरी व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही रूपे निसंशय आहात. सगुण भक्तीने व्यक्त सगुण रूपाची व योगाने निर्गुण उपासनेची म्हणजे निर्गुण रूप स्वरूपाची प्राप्ती होती. आता इथं फक्त योगी अव्यक्त योगी लिहिलेले, अव्यक्त योगाने होतो, पण व्यक्त अव्यक्त योगी, व्यक्त अव्यक्त योगी, व्यक्त आणि अव्यक्त योगात जातो. म्हणजे बघा हरिपाठाचं वाक्य काय आहे, नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये सगुणातून सगुणी पावले सगुणी भजता निर्गुणी पावले. व्यक्त अव्यक्त योगे, सगुणातून माणसं निर्गुणात गेलेली आहेत. हे वैकुंठ नाही का श्रीकृष्णा तुमची प्राप्ती करून घेण्याकरता भक्ती व योग या वाटा असून त्यातील व्यक्त अव्यक्त रूप तुझ्या स्वरूपी प्राप्तीचे हे 2 उमरे आहेत. 24 नंबर या दोन्ही जी वाटा तू ते पावया वैकुंठा व्यक्त अव्यक्ता दारवंटा रिगिजे. हे पहा 100 भार वजनाच्या सोन्याच्या लगडी जो कस असतो तोच कस त्या लगडीत थोडे सोने निराळे करून त्यास लावले तरी लागतो. म्हणून व्यापक अथवा एकदेशी रूपाची योग्यता अगदी सारखीच आहे. अमृताच्या समुद्रात जी सामर्थ्याची थोरवी प्राप्त होते ती थोरवी अमृताच्या लाटेपासून सुळका भरून घेतल्यास प्राप्त होते. कोण बोलतंय, अर्जुन म्हणतो बरं का, हे अर्जुनाचं मत आहे. म्हणजे फायनल मत नसतंय हे ध्यानात ठेवायचं. अर्जुनाचं मत फायनल नाही. शेवटच्या वेळेला काय फायनल उत्तर येईल तेच उत्तर आहे. अजून तो काय शंकेत आहे, शंका आणि समाधान चाललंय आणि त्याच्यातून एवढे अध्याय निर्माण झालेले. अर्जुनाचे नेव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. शंका आणि उत्तर चालू आहे. आणि माझा अनुभव खरोखर तसाच आहे. हा काय म्हणतोय, एक दिवशी आणि या व्यापक एक सारखंच, याच्यामध्ये काय फरक नाही. हे ठीक आहे त्याचं म्हणणं, पण हे भीत म्हणलेलं आहे. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांचं बी हेच म्हणणं आहे. तुझ सगुण मनो की निर्गुणवी सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण एकच आहे आणि माझा अनुभव खरोखर तसाच आहे. पण याविषयी मला तुम्हाला काही विचारावायचे आहे. ते एवढ्या करता की देवा तुम्ही जे क्षणभर व्यापक विश्वरूप धारण केले होते ते खरेच स्वरूप होते किंवा ती केवळ लीला म्हणून दाखवली आहे हे समजण्याची माझी इच्छा आहे. माझ्या विचारण्याचा हेतू असा, जो भक्त आपली सर्व कर्मे तुझ्या करताच करून ज्याला तुझ्याशिवाय श्रेष्ठ असे जगात दुसरे काहीच नाही, ज्याने आपले सर्व मनोरथ तुमच्या भक्तीला विकून टाकले, त्याप्रमाणे हे श्रीहरी जे भक्त सर्वोत्तपरी तुमचीच मूर्ती हृदयात दृढ धारण करून उपासना करतात आणि जे तुमचे स्वरूप ओंकार पलीकडे असून जे या वैखरी वाणीने वर्णन करण्यास अशक्य आहे व कोणाच्याही वस्तूबरोबर याची तुलना होत नाही, जे अविनाशी निराकार इंद्रिय अगोचर स्थूल रहित नाम रहित असल्याने निर्देश रहित आहे आणि ज्याची ज्ञानी लोक हे सोमभावाने उपासना करतात, त्या ज्ञानामध्ये व भक्तामध्ये हे अनंता योग खरा तत्वता कोणा समजला असे ते सांगा बरे. काय वाक्य सांगितलं अर्जुनाने, ही वाक्य बारकाईने वाक्य आहे का. हे श्री हरिभक्त सर्वोत्तपरी तुमचीच मूर्ती हृदयात धरून करून उपासना करतात आणि जे तुमचे स्वरूप ओंकारा पलीकडे असून वैखरी वाणीने वर्णन करण्यास अशक्य आणि कोणाच्याही बरोबरीची ज्याची तुलना नाही, जे अविनाशी आहे. कोणतं स्वरूप, जे व्यापक स्वरूप आहे ते कसं आहे आणि आकाराला आलेलं स्वरूप नाशिवंत आहे, त्याला देह ठेवावंच लागेल. अविनाशी आहे, निराकार आहे, याला आकार आहे याला निराकार आहे. इंद्रिय अगोचर आहे, इंद्रियाला न कळण्यासारखं आहे. स्थळ रहित आहे, त्याला स्थळ राहत नाही, तो व्यापक आहे. नाम रहित आहे, त्याला नाम नाही, देवा नाही नाम, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे काही असल्याने निर्देश रहित आहे आणि ज्याची ज्ञानी हे सोमभावाने उपासना करतात त्या ज्ञानामध्ये व भक्तामध्ये हे श्री अनंता खरा योग तत्वता कोणाला समजला हे सांगा बरे. 33 क्रमांक. अर्जुनाच्या या बोलण्याने जगतबंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले, वाह वाह, अरे अर्जुना, प्रश्न करण्याची शैली तू फार चांगली जाणतोस. तुझ्या समजुती करता अगोदर भगवान वाच तुझ्या समजुती करता अगोदर दृष्टांत सांगते. हे पहा, अस्तचलाच्या समीप सूर्यबिंब गेल्यावर
लगली त्याच्या मागे जशी किरणे जातात, किंवा अर्जुना पावसाळ्यात नदी दररोज पाण्यामुळे अधिकच वाढते, त्याप्रमाणे माझी भक्ती करताना ज्याच्या ठिकाणी नित्य नवी वाढती श्रद्धा दृष्टीस पडते, मग समुद्रास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून पाण्याच्या अनिवार्य लाटा येतच असतात, त्या गंगेप्रमाणे ज्याच्या ठिकाणी माझ्याविषयी पूर्ण प्रेमभाव उचंबळत वाढत असतो. पूर्ण झालेला भक्त आहे तो, समुद्राला मिळालेला आहे तरी मागाहून सुद्धा त्याच करतोय, म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ज्याची चालू आहे. तसेच दिवस रात्र मनात ना आणता काया वाचा मनी करून माझ्या स्वरूपी दृढ चित्त ठेवून जे माझी उपासना करतात, आणि याप्रमाणे जे भक्त आपण स्वतःला माझ्या ठिकाणी वाहून घेतात, त्यांनाच मी परम योगयुक्त असे समजतो. आणि अर्जुना, दुसरे जे ज्ञानी म्हणून भक्त आहेत, ते आपण ब्रह्म अशा वृत्तीवर आरूढ होऊन निराकार जे ब्रह्म ते प्राप्त करून घेण्याची खटपट करतात. जे मनाला अचिंत्य व बुद्धीलाही न समजणारे, ते खरोखर इंद्रियांना समजेल काय? इतकेच नव्हे तर जे ध्यानालाही गूढ आहे आणि व्यापक असल्यामुळे जे ऐकणे जे एके ठिकाणी सापडत नाही व ज्याला कोणताही आकार नाही, जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने सर्व काला देश काळ वस्तू भेदरहित असते व ज्याची प्राप्ती झाली असता जे चिंतनही आपोआप कंटाळून थकून थांबते, जे कधी उत्पन्न होत नाही व जे नाश पावत नाही, असे जे आहे असे म्हणता येत नाही, असे जे आहे आणि नाही म्हणून सुद्धा म्हणता येत नाही, ज्याच्या प्राप्तीविषयी उपायच संभवत नाही, जे चालत नाही हलत नाही, जे संपत नाही व जे मलिन व दूषित होत नाही, ते ब्रह्म ज्यांनी आपल्या स्वतःच्या अंगबळाने स्वाधीन करून घेतले आहे. कारण वैराग्य रूप मोठ्या आग्नीने विषय रूप सैन्य जाळून जे आपली होरपळलेली इंद्रिय मोठ्या कष्टाने धैर्याने आवरून धरली, मग इंद्रियास आत्मसुखाने आत्मसंयमनाचे पाशाने उरफाटी फिरून म्हणजे अंतर्मुख करून हृदयाच्या गुहेत ती कोणतात अपान वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूळ बंधाचा बुरुज उभा करतात. आशेचे संबंध तोडून टाकले व अधीरपणाचे कडे ढासळून दिले व निद्रारूप अंधार पार नाहीसा करतात. मूळबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्तधातूची ओळी करून व्याधीची शिरे अपान पान रूपी सोपांना बळी म्हणून अर्पण करतात. मग कुंडलिनीचा टेंबा आधार चक्रार उभा करून मध्यापर्यंतचा मार्ग प्रकाशित करून त्या उजेडात आनंदाने मस्तकापर्यंतचा मार्ग जाणला जातो. शरीरातील 9 इंद्रियांच्या द्वाराच्या कवाडावर निग्रहाचे अडसर लावले व सुषुम्ना नाडीची किंवा कंठगत विशुद्ध चक्राची खिडकी म्हणजे वाट मोकळे करतात. प्राणशक्तिरूप कुंडलिनी शक्तिरूप चामुंडा देवी असून जिचा प्रत्यक्ष संकल्परूपी मेंढे व मनोरूपी महिषाची मुंडे मस्तके बळी देतात. इडा पिंगळा या नाड्यांचे सुषुम्नेमध्ये ऐक्य करून व अनुवाद ध्वनीचा गजर करून भुरकुटीमधील 17वी जीवनकळेच्या तलावाचे पाणी अमृत जिंकतात. मग सुषुम्ना नाडीमध्ये विवराची त्या नाडीतील पोकळीमधील कोरीव दादराने जिन्याने वर चढून प्राणशक्ती वर नेऊन मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या उंचवट्यापर्यंत मजल गाठतात. हा अध्याय 16 मध्ये आपला सगळा विषय झालेला आहे. ध्यानाचा विषय सगळा सांगितलेला आहे. आत्मचिंतनाला बसलेला आहे. प्राण आपाण्याचा संयम करून इडा पिंगळा आणि इथपर्यंत मस्तकापर्यंत प्रवास करतात. त्यांचा ही जी वृत्ती आहे देह हम वृत्ती हळूहळू हळूहळू इथून इथं जाऊन मिळतात आणि अमृताच्या राशीवर जाऊन बसतात. नेऊन मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या उंचवट्यापर्यंत मजल गाठतात. तोच मार्ग आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. पण त्याचं रूपक करून आम्हाला भक्ती क्षेत्रात सोप्या पद्धतीने आणलेलं आहे. याला उंचवटा म्हणतात, याला काय म्हणतात? मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत. आणि हेच हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणवर, याला देवाचं द्वार म्हणतात. तो योग मार्ग आपल्याला जमणार नाही म्हणून भक्तीचं नाममार्ग करून 30 टॅक्ट वापरून तिकडे घेऊन गेलेले, पण भक्तीच्या माध्यमातून घेऊन गेलेले. नंतर ओंकाराची तिसरी मकार मात्रेची कठीण जिन्याची शेवटची पायरी चढून मृदू आकाशात काखेत मारून म्हणजे मस्तक आकाशाच्या लय करून परब्रह्मात मिळतात. पाहिलेले ना आपण साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरी ध्यानाला बसलेले दाखवलेले. आणि इथून वायुरूप अशा लहरी बाहेर पडतात आणि इथूनच प्राण योगी लोकांचा त्या स्वरूपाशी एकरूप होतो. आणि आपल्याला सुद्धा इथपर्यंतच प्रवास करायचा आहे.
याप्रमाणे सर्वत्र एकसारखी बुद्धी ठेवून ब्रह्मप्राप्ती सोहम सिद्धी या करून घेण्याकरता योगाधिक मोठे कठीण मार्ग व किल्ले वेळ न लावता स्वाधीन करून घेतात. अशा प्रकारे अर्जुना आपल्या मोबदल्यात देऊन शून्य अव्यक्त अक्षर कल्पना शून्य परब्रह्म अवतरवित घेतात. तेही मलाच येऊन मिळतात. बाकी माझ्या प्राप्तीशिवाय योगाच्या बळाने म्हणून त्यांना अधिक काही लाभ होतो असे मुळीच नाही. उलट जास्त आगळे कष्ट मात्र सोसावे लागतात. इकडून गेला तर ह्याच मार्गाने पोचतो, योगाकडून गेला तर त्याच मार्गाने, पण तिथं कष्ट आहेत. आणि इथं मात्र भक्तिपंथ बहुत सोपा. अशा प्रकाराने हळूहळू तो त्या स्थितीला जाऊन बसतो. ही साधना बी हीच करतो, पण कशी युक्तीने नेलेले. आणि त्या साधने पाठीमागं त्या साधूंचं तप आहे. त्यांनी स्वतः ते आचरलेले, त्याच्यात त्यांचं ताकद घुसवलेली, शक्ती घुसवलेली. आणि त्यामुळे त्यांचं ते उष्ट सेवन केल्यानंतर आपली तब्येत सुधारते. उष्ट म्हणजे त्यांनी ते नाम चाखलेले, त्याचा स्वानुभव घेतलेला आहे आणि तेच दुसऱ्याला दिलेले. आणि त्याच्या पाठीमागं ज्यांनी ती साधना केलेली आहे त्याची शक्ती आहे, चित शक्ती त्याच्या पाठीमागं आहे. सर्व प्राणी मात्राचे प्रिय हितच निराशय, सर्व प्राणी मात्राचे प्रिय हितच निराशय व अव्यक्त असे जे ब्रह्म ते सगुण भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जे इच्छा करतात त्यांना वाटमारी अशी जी इंद्रादी पदे त्यास घातक इच्छा निर्माण करतात. आणि भक्तीमध्ये जर नसेल, आणि हे प्रसिद्ध करायला मग हे मोठमोठे योगी लोक का फसले गेले? त्यांना रिद्धी सिद्धी वाटा आल्या, इंद्रादिक पद आडवी आली आणि मग ते तिथंच रंगून गेले. आणि भक्तीमध्ये काय होतं, माणूस निर्मोही होऊन जातो, तो रंगून जातो, त्याला कशाचीच आठवण राहत नाही. इथं सांगतात त्यांना वाटमारी अशी इंद्रादिक पदे त्यास घातक इच्छा निर्माण करतात आणि रिद्धी सिद्धीची जोडी ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. काम क्रोधादिकचे पुष्कळ उपद्रव उत्पन्न होतात व निराकार परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरता त्यांना केवळ शून्याचीच आकाररहित अशी झगडावे लागते. तहानेने तहानच पिऊन तृप्त व्हावे, भूक लागली असता भूकच खाऊन समाधान करावे लागते व रात्रंदिवस हाताच्या वावांनी निराकाराच्या प्राप्तीकरता वारात मोजीत बसावा लागतो. दिवसा उन्हात निजणे, स्वैर इंद्रियाचा निरोध करणे हेच करमणूक वा उपभोग घेणे व झाडाबरोबर संवाद करणे हेच मित्रभावाने बोलले होय. थंडी नेसणे, ऊन पांघुरणे व पावसाच्या घरात बसणे ही 8 तासांनी केलेली साधना असते. थंडीच्या दिवसात ते अजून पाण्यात जाऊन बसणार, उन्हाळ्यामध्ये सगळीकडून ऊन अशी त्याला वाफ लागते आणि वरती अजून गमेल्यामध्ये इंगळ पेटून बसणार, कोण उलट लटकून बसणार. किंबहुना अर्जुना पतीशिवाय नित्य नवा अग्नी प्रवेश करणे, सती जाणे अशा प्रकारचा योग वेदना देणारा होय. या ठिकाणी पती करता अग्नी प्रवेश करण्याचे काही काम नाही किंवा हव्य काव्याचे कुलाचाराचे निमित्त नसून मृत्यूबरोबर नित्य नवी झुंज लढाई करावी लागते. आता इथे योगाचा निश्चित केलाय का पुष्टी दिलेली आहे? त्याला निश्चित केला, कशासाठी केलेला निश्चित? भक्तीचं महात्म्य सांगायचं म्हणून त्याचा निश्चित केलेला आहे, नाही तर तो कमी दर्जाचा असता असा नाहीये. कारण ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगितले, कशाची उपमा दिलेली? योग्यांचे मायबाप आहेत ते, योग्यांचे राजे आहेत ते. पण आता इथं काय सांगितलेलं आहे? इथं भक्तीचं महत्व सांगितलं म्हणून त्याला कमी दर्जा दिलेला आहे, नाही तर काही न्यून नाही आणि काही अधिक नाही. म्हणून हे महावीर असे योग साधन करण्यास निघाले, त्यांच्या वाट्याला दुःखाचा सेलका वाटा आला असे समज. हे पहा, लोखंडाचे चणे जेव्हा दात विहीन बोचऱ्याला खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते त्याचे पोट भरणे आहे का प्राण देणे आहे हे काय सांगावे बरे? आता याचा तू विचार कर. म्हणून समुद्र कोणी बाहूंनी तरून जाणे शक्य आहे का? किंवा आकाशात कोणी पायाने चालला आहे का? युद्धासाठी समरंगणात गेल्यावर अंगावर एकही वार न होता त्या सूर्यलोक प्राप्त होईल का? आणि याच्यामुळं काय झालेले, लोकांचा घोटाळा झालेला. ज्ञानेश्वरी बद्दल काय झाले, आता इथं काय केलेले, खंडन केलेले. 6व्या अध्यायात काय केलेले आणि 12व्या अध्यायात खंडन. त्यामुळं आपल्याला घ्यायचं काय हे कळत नाही. आणि याच्यासाठी ही 2-3 प्रमाणामध्ये येऊन गेली. आणि त्याच्याबद्दल साखरे महाराजांनी एक पुस्तक निर्माण केलेलं आहे, ज्ञानेश्वरीतील सोमयोग. त्याच्यामध्ये सांगितलं का काही ठिकाणी याचं खंडन केलेले, पण खंडन कशासाठी केलेले? स्वस्वरूपाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग याच्या मागे जर आला, सोम मध्ये अडकला, तेव्हा खंडन केलेले. म्हणजे आपल्याला पहिलं काय झालं पाहिजे, सारासार विचारदृष्टी प्राप्त झाली पाहिजे. नेमकं कशासाठी काय सांगितले, नाही तर घोटाळा निर्माण होणार याच्यातून. यास्तव अर्जुना, पांगळ्या माणसाला वायूबरोबर धावण्याची स्पर्धा करता येणार नाही, त्याप्रमाणे देहाभिमानी जीवाला निराकाराची प्राप्ती होणार नाही. कोणत्या जीवाला? देहाभिमानी. हे वाक्य याच्यामध्ये नोट करण्यासारखे. जो देहावर आहे त्याला हे सगळे सोसणार नाही.
याला ते नित्य प्रवेश अग्नीमध्ये पती वाचून अशा प्रकारची पराकाष्ठा आहे. आणि ती तुम्हाला आम्हाला जमणार नाही, कारण आपल्याला आधीच हौस. त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल, कशाला जायचं दूर, इथंच आमचं पंढरपूर, म्हणजे आपल्याला आधीच हौस आहे भक्ती क्षेत्राची. आणि त्यात जर असे प्रकार असला तर मधीच माणूस टाकून देईल. त्याच्यापेक्षा साधू संत संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले, सार ते निवडून काढिले ते श्रीहरीचे नाम. योगाची जी प्रक्रिया ती नामाने होते. नामचिंतनामध्ये ह्या सगळ्या अनुभव आपल्याला येऊन जातात. आता जेवढं वर्णन केलेले आहे असे असूनही मनात इच्छा धारण करून जे अव्यक्त प्राप्तीविषयी या मार्गाने जाण्यास झटतात ते क्लेशाने मात्र पात्र होतात. म्हणून पार्था या उलट याची उपासनायुक्त व्यक्त उपासना भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे त्यांनी असे क्लेश सोसावे लागत नाही. म्हणून पार्था या उलट ज्यांनी व्यक्त उपासना म्हणजे भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे त्यांना असे क्लेश सोसावे लागत नाही. आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी कर्मे करावयाची ती कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात. आता काय सांगितलं मागच्या वाक्याला धरू नये. देहाभिमानी जीवाला ती गोष्ट शक्य आहे. आणि आता देह अभिमान त्या जीवाचा घालवण्याचा भक्तियोग कसा प्रकार करतोय बघा. आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी जी कर्मे करावायची आपल्या वाट्याला आलेली असेल, आपण क्षत्रिय असू, वैश्य असू, शूद्र असू, नाही तर ब्राह्मण असू, आपल्या वाट्याला जी कर्म आली ती कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात. इंद्रिय ती कर्म करतात पण याला खबर नाही. हा कोण आहे मग? हा ब्रह्म आहे. हा जो करणारा शरीरातला चित्त शक्ती आहे तो ब्रह्म आहे. तो म्हणतो माझे हात काय करतात मला काय माहित नाही, पाय काय करतात मला माहित नाही. ही टॅक्स दिली अर्जुना, लढाई कर, प्रकृती कर्म करील पण मी केला असं म्हणायचं नाही. त्याचा देह अभिमान त्या जीवाचा कसा काढायचा प्रकार चालला. सर्व कर्मे यथाविधी करून वेद आज्ञा पाळतात व निश्चित कर्मे आचरत नाहीत. कर्मापासून होणारी फळे कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. आता हे सुद्धा देहाभिमानी जीवाला शक्य आहे का? कीर्तन करायचं, भजन करायचं पण नारळ नाही घ्यायचा, जाण्याचा खर्च नाही घ्यायचा, हे जमण्याजोगं आहे का? हे बी तसंच सांगितले पा. वेद आज्ञा पाळतात, वेदाने सांगितलं तसं वागतात, निश्चित कर्म करत नाही आणि कर्मापासून होणारी फळं जे फळ मिळणार आहे ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. कर्मच मला अर्पण करून टाकतात, फळं सुद्धा देवाला अर्पण करून टाकतात कर्माचा. याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्माचा नाश करतात. कसं काय कर्म जाळायचं? कर्म जाळून टाकतात पण कशी कर्म जाळायची? न म्हणा देह माझा ऐसा मग कळो येईल भरवसा. मी देह नसून मी चैतन्य आहे आणि कर्म देह करतं. चैतन्य काहीच करत नाही आणि मी चैतन्य, मी साक्षीभूत आहे. माझे हात काय करतात, माझं मन काय व्यापार करतो, कुठं जाऊन येतो, काय करतो, याला मी साक्षी आहे. माझं शरीर काय कर्म करतंय याला मी साक्षी आहे. मी या शरीरापासून मनापासून वेगळा आहे. आणखी याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्माचा नाश करतात. कसं कर्माचा नाश करायचा? हेच पूजेला बसल्यावर आपल्याला सांगितलं होतं. फुलं अर्पण करताना स्वाहा, पाणी अर्पण करताना स्वाहा, सगळी कर्म त्या ईश्वराच्या चरणावर समर्पण करून टाका. मग ती जळून राख होता त्या यज्ञात टाकलेली आणि मग ती मात्र तुम्हाला जन्म मरणाला कारण होत नाही. कारण जी जळून राख नाही झाली ती उगवायच्या क्षमतेत आहे. मग ती तुमच्या नावावर लागली जाणार आणि मग पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागणार. याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्माचा नाश करतात. आणखीनही कायिक, वाचिक आणि मानसिक जी जी म्हणून कर्मे करीत असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे मुळीच नसते. कायीने मनाने सगळं त्याच्या डोक्यात तेच आहे. असे जे निरंतर माझी सेवा उपासना करून मतपर होतात म्हणजे ते संपतांडे शिल्लक राहू शकत नाही. कोणता महाराज म्हणून शिल्लक राहू शकत नाही. मतपर होतात म्हणजे माझ्यासारखे होतात. झालो का आपण जर भक्ती योगातले महात्मे म्हणत असो, आम्ही भक्ती करतो, झालो का त्याच्यातले? असे जे निरंतर माझी सेवा उपासना करून मतपर होतात ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याचे ठिकाण होतात. कोण राहिले ते तिथं? माझे राहण्याचे ठिकाण, देवाचं राहण्याचं ठिकाण तो भक्त होतो. आता आपलीच माणसं आपल्याला सोडून चालली. भक्ती करून नवी आपली भक्ती करून आपली माणसं आपल्याला सोडून चालली. तसा उलटा कार्यक्रम आहे आपला. यांची आवड माझ्याशी, त्यांची आवड माझ्याशी देव घेऊ इत्यादी व्यवहार करून बिचारी मुक्ती वा भुक्ती ही गरीब पुढे समजून टाकून देतात. काय म्हणतात ते मत्स्वरूप होतात, माझे राहण्याचे ठिकाण होतात आणि यांची आवड माझ्याशी देव घेऊ इत्यादी व्यवहार करून बिचारी मुक्ती
आणि मुक्ती ही गरीब कुळे समजून टाकून देतात, म्हणजे भक्तीपुढे त्यांना मुक्तीची किंमत वाटत नाही, त्याला विशुल्लक मानतात ते. याप्रमाणे अनन्य भावाने आपला जीव मन व शरीर मला अर्पण केले आहे. केलं का? देवाला शरीर अर्पण केलं तर आपल्या आशा तृष्णा संपल्या पाहिजे. एका ताईने एका मालकासाठी मंगळसूत्र घातलं आणि तिचं शरीर त्याला अर्पण करून टाकलं, मनाने सगळं त्याला देऊन टाकलं, जीव मन शरीर अर्पण करून टाकलं. तिला जी आवड निवडी बदलल्या, तिचं नाव बदललं, तिचं गाव बदललं, तिचं घर बदललं. आपण देवाशी माळ घातल्या आपलं काय बदललं? आपलं काय नाही, आपलं आहे तसंच आहे, जसंच्या तसं, काहीच बदललं नाही. त्यावेळेला ती त्या इस्टेटीची मालक झाली, अर्धांगिनी झाली. तो जरी विकायला लागला काही वस्तू, तिने जर लेटर पाठवलं तर लगेच कार्यक्रम थांबला, कारण ती तेवढ्या प्रॉपर्टीची मालक झाली. तिने मन शरीर आणि जीवभाव अर्पण केला. आपण जी देवापुढं काय अर्पण केलेलं? काहीच नाही, जसे होतं तसेचे. देवाला द्यायचं नाद काहीच लागत नाही. आपण जे देवाला द्यायचं ते तर राखून ठेवलंय. शरीर सुद्धा देवाला अर्पण नाही केलं. तुकाराम महाराजांनी शरीर अर्पण केलं देवाला. चपला ठेवल्या त्याच्याशी घेणं नाही, आणि फुलांचे हार घातले या शरीरावर त्याच्याशी घेणं नाही, कारण हे शरीर कोणाला अर्पण केलेले? आता देवाला जसं ठेवायचं तसं ठेव. तुला देऊन टाकली ना गाई, जर दुसऱ्याला देऊन टाकली गाय, नाही तर जमीन, तो नांगरील नाही तर वखरील नाही तर गायला खायला घाली नाही तर मांडव घाली, का नाही? आपल्याला काय घेणं देणे? दिली म्हणजे प्रश्न संपला. तसं शरीर किंवा मन किंवा जीवबुद्धी देवाला देऊन टाकली, संपलं. याप्रमाणे अनन्य भावाने आपला जीव मन व शरीर मला अर्पण केले आहे. त्यांची एखादीच गोष्ट मी करतो असे काय सांगू? मग असं ज्याचं झालं त्याची एखादीच गोष्ट मी करतो का? सगळ्या गोष्टी मी तीच करतो, कारण त्यांच्या सर्वच इच्छा मी पूर्ण करतो. अरे फार काय सांगू, पार्था जो आपल्या मातेच्या उदरी जन्म घेतो तो तिचा कितपत आवडता होतो बरे? हे काय निराळे सांगायला हवे तर नाही. त्याप्रमाणे माझे भक्त कोणी व कसलेही कोणत्याही स्थितीत असोत, त्यांना जसा मी आवडता आहे तसेच तेही मला आवडते आहेत, आणि त्यांना त्रास देणाऱ्यांचा व कळी काळाचाही नाश करण्याचा व त्यांचा त्यास त्रास न पोचावा असा मी पत्करच घेतलेला आहे. मी कॉन्ट्रॅक्टच घेतलेलं आहे. आता ही सुद्धा आहे ना, ही अल्पदशीतलं वक्तव्य होतं ज्ञानेश्वर महाराजांचं आणि भगवान कृष्णाचं. मी त्याचं काय केलेलं आहे? त्यांना त्रास देणार. बघा, माझे भक्त कोणी व कसले असले तर त्यांचा मी आवडता आहे. काय? त्यांना त्रास देणारा. कोण आहे त्रास देणारा? त्यांना मागच्या सदरात सांगितलं. त्रास देणारा तो, घेणारा तो. तुका म्हणे तुझी खेळ दोई टाई, सगळं तोच करतोय, त्याच्याशिवाय वेगळं नाही. पण याची तशी बुद्धी नाही ना, म्हणून त्याला तसं तसं सांगायचं चाललेलं काम आहे. ज्यांना मी त्यांना त्रास देणारा व काळाचाही नाश करण्याचा व त्यांचा त्रास न पोचावा असे मी पत्करच घेतलेला आहे. मी काळाचा नाश करतो. आणि काळच कोण आहे? काळच मी, असं कालच्या अध्याय सांगितलं. काळच माझं स्वरूप आहे. विभूती योगामध्ये सांगितलं काळ सुद्धा मी आहे. मी नाही अशी एवढी मी रिकामी जागा नाही. खरे पाहिले तर बाकी माझ्या भक्तांना आणि संसाराची चिंता असेल असते काय? हे पहा, श्रीमंताच्या बायकोला कधी कोरांना मागण्याचा प्रसंग येतो का? भक्ती क्षेत्रात पदार्पण व्हावं ही ज्ञानेश्वर कोणासाठी? साधकांसाठी. त्याला वाटावं भक्ती देवाकडे गेलं का काही कमी पडत नाही आपल्याला. हो, हे सांगतात माझ्या भक्ताला, बाकी भक्तांना संसाराची चिंता माझ्या भक्ताला राहील का? आता आपण भक्त आहे पण आपल्याला तर चिंता आपलं द्या सोडून. रोज या गावावरून त्या गावाला जाणार, त्यांना चिंता आहे, ते डोकं धरून बसलेले. काय करावं आता, कसं काय करावं आता, काय व्हायचं पुढं? बाबा लोक आणि रोज म्हणणार सर्व सुखाचे आगर. मिळालं का सर्व सुखाचे आगर? ज्याला सर्व सुखाचं आगर मिळालं, घाटकोपर डेपोला एखादी बस बंद पडली तर त्या जे मेन जे आहेत त्यांची, जरी ड्रायव्हर गेले गाडी बंद पडली त्यांना टेन्शन नाही, दुसरी काढा, दुसरी बंद, तिसरी काढा, टेन्शनच नाही. आगर म्हणजे सर्व सुख, सगळं एवढी रास तिथं पडलेली, डोकं धरायची पाळी येणार आहे का? माझ्या भक्ता संसाराची चिंता, समर्थाची कांता, श्रीमंताची बायको कधी कोरांना म्हणजे भीक मागण्यासाठी जाईल का? तसेच माझे जे भक्त म्हणजे माझे कुटुंब लक्ष्मी इतके प्रिय आहेत. बायकोवर मी जेवढं प्रेम करतो तेवढं माझ्या भक्तांवर प्रेम करतो असे मी जाणतो व तसेच जाणावे. व मग त्यांच्यावर कोणतेही संकट आल्यास त्यांची लाज मलाच नाही का? किंवा त्यांचे कोणतेही काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. ही संपूर्ण सृष्टी जन्म मृत्यूच्या लाटात बुडतायत, गटांगळ्या खात आहेत असे पाहून माझ्या पोटात असे कसेचे झाले व असा विचार आला की भवसागराच्या खवळलेल्या लाटांची कोणाला भीती वाटणार नाही. कदाचित तेथे असलेल्या माझ्या भक्तांनाही त्याची भीती वाटेल. म्हणून अर्जुना, सगुण साकार
रामकृष्णाधिक अवतार धारण करून या मृत्यूलोकी त्यांच्या गावाला मी धावत आलो. चतुर्भुज रूप आवडतं ना, याच्यासाठी चतुर्भुज रूप जन्माला आलेले, आपल्यावर कृपा करण्यासाठी, आपल्याला विश्व दर्शन मिळवण्यासाठी. अनुग्रह म्हणजे कृपा. काय सांगितलं? म्हणून सगुण साकार रामकृष्णाधिक अवतार धारण करून मृत्यूलोकी त्यांच्या गावाला मी धावत आलो. माझ्या सहस्र नामरूपी किंवा नामसंकीर्तन रूपी सहस्रवधी नावा तयार करून या संसाररूपी सागरात मी त्यांना तारक नावाडी झालो आहे असे समज. जे भक्त सडे म्हणजे अंतर्बाह्य उपाधिरहित आहेत असे पाहिले त्यांना मी आपले ध्यान मार्गरूपी कासेला लावून व जे परिवारासह असतात त्यांना नावेत बसण्यास सांगतो, त्यांना नामस्मरण करण्यास सांगतो. जे सडे त्यांना ध्यानाला लावलं आणि जे सगळं परिवारासह असतात त्यांना नामस्मरण करायला लावतो. काही भक्तांच्या पोटाला प्रेमरूपी पेटी बांधली व मग त्यांना मुक्तरूपी लाटांना मग मुक्तिरूपी तटाला आणले. परंतु ते काही असो, ज्यांनी म्हणून आपल्यास माझे भक्त म्हणवले आहे, मग ते चतुष्पाद का असेनात, पण त्यांना मी वैकुंठाच्या राज्यावर बसवण्यास योग्य केले. चार पायाच्यांना सुद्धा वैकुंठाच्या राज्यावर बसवले. आता आपला काय भाऊ हिसाब? एक तरी ओवी अनुभवावी. चार पायाची जाऊन वैकुंठाला जाऊन बसली आणि अजून आपण घाटकोपर मध्येच आहे. मग आपण घाटकोपर मध्ये का वैकुंठामध्ये होतो आपण? आता आपण मेल्यावर वैकुंठवाशी होणार, जिवंतपणी नाही व्हायचं. जिवंतपणी वैकुंठवाशीच का मेलेले आहेत आपण? आता आपण कुठं राहतो? अरे आताही आपण वैकुंठातच आहे, एवढंच कळून घ्यायचे. पूर्व आणि पश्चिम याच्यात अंतर नाही, तसं वैकुंठ आणि घाटकोपर याच्यात बिलकुल अंतर नाही. आता या क्षणाला आपण वैकुंठात बसलेले आणि आपणच वैकुंठ आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हाच आत्माच वैकुंठ आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत आत्मा आहे ना, तो आत्माच वैकुंठ आहे. आणि तो आत्मा कुठं नाही? ज्ञानदेव फळ नारायण पाठ आणि सर्वत्र वैकुंठ केले असे. एवढी रिकामी जागा नाही, सगळीकडे वैकुंठ केले, सर्वत्र वैकुंठ केले. कुठं गेलं तर हरिपाठात हे वाक्यच आहे. पंढरपूरला गेलं तरी हरिपाठात नाचताना म्हणतो सर्वत्र वैकुंठ केले. घाटकोपर मध्ये म्हणतो सर्वत्र वैकुंठ केले. आळंदीला गेला सर्वत्र वैकुंठ केले. आणि मग आता आपण घाटकोपर वैकुंठापासून वेगळे का? त्याच्यातच आहे. घाटकोपर सुद्धा वैकुंठातच आहे. त्यांना मी वैकुंठाच्या राज्यावर बसवतो. कोणला? चार पायाच्यांना. दोन पायाच्यांना अवघड आहे लोक म्हणतात. दोन पायाच्यांना देव भेटणं अवघड आहे, वैकुंठाला जाणं एवढं का सोपं आहे का? वैकुंठ वर आहे. वैकुंठ या शब्दाचा अर्थ बाबांनी सांगितलेला घ्या, लक्षात ठेवा. बाबा म्हणले वैकुंठ. तुम्हाला आपल्याला किती वर्षाची मर्यादा आहे? 100. बैलाला 20 वर्षाची जरा, बैलाला 20, कुत्र्याला 10-15 वर्षाची. प्रत्येकाला वय मर्यादा आहे या जगामध्ये. पण आत्म्याला वय मर्यादा नाही. ज्याची वय मर्यादा खुंटीत झाली त्याचं नाव वैकुंठ. आता या पोकळीचं वैकुंठ वय सांगता येईल का? पोकळीचं हे सभा मंडपचं बांधकाम 2013ला झालं. पण कशाचं बांधकाम झालंय? आयुष्य कशाचं सांगतात? पत्र्याचं, लोखंडाचं. आणि वापर कशाचा करतात? पोकळीचा. या पोकळीची वय मर्यादा सांगता येईल? हिला वय मर्यादाच नाही. याचंच नाव वैकुंठ आहे. भरला गणदाट हरिदिसे सर्वत्र वैकुंठ केले असे. वैकुंठ ज्याची वय मर्यादा खुंटीत झाली त्याचं नाव वैकुंठ आहे. म्हणून माझ्या भक्तांना कसलीच चिंता नाही. आता हे सगळं आपल्याला तर सगळ्याची चिंता आहे, म्हणजे अजून आपण भक्त बी झालेलो नाही. कारण त्यांना तारणारा मी सदोदित सज्ज होऊन उभा आहे ना. ज्या वेळेस भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला समर्पण केली त्याच वेळेस त्यांनी आपल्या छंदात मला घातली. म्हणजे मलाही त्यांचा छंद लागतो. त्याच कारणास्तव हे भक्तराया धनंजया, आता जर तुला या भक्ती मार्गाला लागावायचे असेल, म्हणजे अजून लागलेला त्याचं वर्णन चालेल का? रडत राहू घोड्या वाचवायचा. हे गेलं तुकाराम महाराजांकडे रडत मला तो लई त्रास देतो, तो पाटील लई त्रास देतो. असे ते म्हणले माझं जनिबी काय पाटील आगायचं नाही, पण तू काय कर, देवाला प्रसन्न कर. ठेविले अनंते तैशीची राहावे, हेची थोर भक्ती आवडते देवा. सगळं असं कर. आणि मग तुका म्हणे भार घातल्यावरी किंवा तुका म्हणे घालू तयावरी भार. मग तो सगळा आपला बंदोबस्त करणार. याला असं करून तिथं लावलं. यांनी हेच लोक डोक्यात ठेवलं, आता मला कोण टच करणार नाही, मला टोच करणार नाही. मग पुन्हा 9व्या अध्यायातल्या 11 नंबरच्या श्लोकात सांगितलं, अरे त्याच्या हृदयात मी आहे, याच्या हृदयात मी आहे. पण मूर्खासारख्या जगामध्ये प्रसिद्ध करतात देव एकाचा सांभाळ करतो आणि एकाला कोपून मारतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाचे
असं जगामध्ये मूर्खासारखं प्रसिद्ध करतात. आणि मी कोणाचं काही वर नाही करत आणि कोणाला मारीत बी नाही, कोणाला तारीत बी नाही. मग तुकोबाराचं वाक्य खोटं आहे का? आणि आपल्या भूमिकेप्रमाणे बोललेले आहे ते, समोरच्या भूमिकेप्रमाणे. आता हा जीव लागलेला नाही, त्याला सांगितलं तू देवाला बस. जसं त्या ध्रुव बाळाला खिचून घेतलं त्याच्या सावत्राईनी खाली, मग ती आईकडे रडत गेलं. आई म्हणली का थांब बघते मी त्याच्याकडं. तिने ओढलं काय, बघते तिच्याकडे जाऊन, तुला दुसऱ्या मांडीवर मी बसवते, चल कशी खेचते. ती म्हणली तू देवाला प्रसन्न कर, त्या पदावरून तुला कोणीच खेचू शकत नाही. म्हणजे त्याला तिकडं पाठवलं, इकडं नाही. मग त्याला देवाकडे पाठवण्याच्या निमित्ताने ते गोष्ट घडून आणली. तसा तो अभंग ईश्वराकडे घेऊन जाण्यासाठी निमित्ताने आणला. म्हणून हे भक्तराया धनंजया, आता जर तुला भक्ती मार्गाला लागावायचा असेल तर चित्तवृत्ती मला अर्पण करण्याचा तुला हा मंत्र सांगितला आहे, तो शिक म्हणजे झालं. सगळं देवाच्या चरणावर समर्पण कर. तो आपलं करणार आहे, आपल्याला काहीच करायचं नाही. हाच मंत्र एका मुलीला बाप लग्न झाल्यास किंवा लग्न ठरल्यापासून शिकवतो. तुला आता तिकडंच राहायचं, तू सगळं तो तुझं करणार आहे. तू त्याच्या मनासारखं वाग, कसंही असलं तुझ्या जीवनात सुख येऊ दुःख येऊ तू तसंच वाग. हा मंत्र तिला शिकवून इकडे पाठवलेला आहे. आणि कालांतराने ती त्या स्वरूपा, त्या गावाची, त्या घराची तिच्या हातात सगळ्या दूर येतात. अरे तू फक्त एक मन बुद्धीच्या निश्चयासहित माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंड वतनदार करून ठेव. मन बुद्धीच्या निश्चयासह मन आणि बुद्धी माझ्या चरणाजवळ लाव. याप्रमाणे ती दोन्ही मन आणि बुद्धी प्रेमाने माझ्या, याप्रमाणे ही दोन्ही मन आणि बुद्धी प्रेमाने माझ्या स्वरूपाबरोबर रीतीने एकत्र होऊन माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाली म्हणजे तू सहजच मला प्राप्त होशील. अजून झालेला साधन मार्ग सांगायचं काम चाललंय. कारण मन आणि बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी कायमचे वास्तव्य केल्यावर मग तू व मी अशा प्रकारचा दुजेपणा उरेल का सांग बरे. मन आणि बुद्धी माझ्या चरणावर जर समर्पण झाली तर तू आणि मी शिल्लक राहील का? नाही राहणार. म्हणून दिवा पदराच्या वाऱ्याने मालवला तर लगलीच प्रकाश नाहीसा होतो. म्हणून दिवा पदराच्या वाऱ्याने मालवला तर लगलीच प्रकाश नाहीसा होतो, किंवा सूर्यबिंब माळवल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो, अथवा शरीरातून बाहेर निघून पाहणाऱ्या प्राणाबरोबर सर्व इंद्रिय ही जसजशी बाहेर जाण्यास निघतात त्याप्रमाणे मन आणि बुद्धी एकत्र होऊन जिकडे जिकडे जाईल तिकडे अहंकार हा आपोआप त्यांच्या पाठोपाठी येतो. आता युक्तिने सांगितले मन आणि बुद्धी मला दे, मग ते तिकडे गेले का त्यांच्या मागं कोण येणार आहे? अहंकार येणार आहे. म्हणजे हे चार गोष्टी मन बुद्धी चित्त आणि अहंकार. चित्त माझ्या ठिकाणी ठेव, मन आणि बुद्धी, मग अहंकार आपोआप त्याच्याबरोबर येतो. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन बुद्धी ही दोन्ही कायम ठेव. एवढ्याने सर्व व्यापक असा जो मी तोच तू होशील. अर्जुना तुला फार काय सांगू, मी आपल्या गळ्याची शपथ वाहून सांगतो की माझ्या बोलण्यात काही अन्यथा म्हणजे एक अक्षर देखील खोटे नाही. आता देवाला हे शपथ घ्यायला लागले. आपल्या जशी लोक म्हणतात खरंच शपथ घेऊन सांग. देव म्हणतो मी सांगतो, तू फक्त मन आणि बुद्धी मला अर्पण कर, का तू माझ्या स्वरूपाला येऊन बसशील, माझ्यासारखाच होशील. याच्यात माझे एक वाक्य खोटं नाहीये. अथवा आता जर मन बुद्धी यासही तू आपले चित्त, मन बुद्धी सहित तू आपले चित्त माझ्या हाती विषय वासना अस्पर्शित असे पूर्णपणे अर्पण करू शकत नसशील. हे दिलं भांडवल संपणार आपलं. सगळं आपलं भांडवल कशाचं आहे? मन बुद्धी आणि चित्त हेच आपल्या सगळ्या जन्म मरणाच्या व्यापाराचं आपलं भांडवल आहे. हे जर तू देऊ शकत नसशील तर असे कर की या 8 प्रहारामध्ये मोजका एक क्षणभर तरी मला मन व बुद्धी मला देत जा. एक क्षण, 8 प्रहारामध्ये एक क्षण मला दे. मग जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल. आत्मस्वरूपाची काही एकदा त्याला गोडी लागली का जसजसे त्याला त्याची गोडी लागत जाईल, जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल, माझ्या सुखाचा अनुभव होईल, तितके तितके निमिष पर्यंत तुझे चित्तात विषयाविषयीची अरुची उत्पन्न होईल. जसजसं थोडं थोडं माझ्याकडे लागत गेलं का विषयापासून तुझी सहज ताटातूट होईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे जसजसे माझ्या स्वरूप आनंदात तुझे चित्त गुंतले तसतसे तू प्रपंचातून वेगाने बाहेर निघेल. तसेच तू प्रपंचातून वेगाने बाहेर निघशील. बघा आता हे वाक्य कसं जुळतंय का. याप्रमाणे जसजसे माझ्या स्वरूप आनंदात तुझे चित्त गुंतेल तसतसे तू प्रपंचातून वेगाने बाहेर निघेल का निघशील. अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसानुदिवस कमी कमी होत जाऊन अमावस्येला अगदीच नाही तसे होते, त्याप्रमाणे अर्जुना तुझे चित्त हळूहळू विषय उपभोगातून निघून माझ्या स्वरूपी प्रवेश करता करता शेवटी मद्रूपच होईल.
युक्ती सांगितली, हळू 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 असं होईल. अरे अभ्यास योग म्हणून ज्याला म्हणतात तो हाच एक आहे असे पक्के समज. यापासून प्राप्त होणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. जर तू अभ्यास केला तर काय म्हणून प्राप्त होणार नाही? तुला सगळ्या गोष्टी सहजच प्राप्त होतील. अरे अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षाधिक संचार करतात, कोणी वाघ सर्प अशा हिंसक पशूंना देखील निर्वैर करतात. अभ्यासाने विष सुद्धा पचनी पडते. याने समुद्रावरील पायवाट होते व कोणी कोणी तर अभ्यासाच्या योगाने वेदासही आटोक्यात म्हणजे हस्तगत करून घेतले. म्हणून अभ्यासास कोणतीच गोष्ट प्राप्त होणार नाही असे मुळीच नाही. याकरता अभ्यासाच्या योगाने तू मला येऊन एकरूपतेने मिळ. किंवा अभ्यासाचीही जर तुझ्या अंगात शक्ती नसेल तर हल्ली तुझ्या आचरणाचा जो कार्यक्रम असेल तो तसाच चालू असू दे. दमाने इंद्रियांना कोंडू नकोस, उपभोग कमी करू नकोस, तू आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. आपले कुलधर्म व कुलाचार्याचे यथाविधी आचरण कर. शास्त्राने जी कर्मे करण्यास योग्य म्हणून सांगितली असतील ती कर व जी जी कर्मे करण्यास अयोग्य म्हणून सांगितली असतील ती करू नकोस. एवढेच तू केलेस म्हणजे सुखाने मला हवे तसे वागण्याची मोकळीक दिली आहे. असे सुखाने तुला हवे तशी वागण्याची मोकळी दिली आहे. परंतु काया वाचा माने करून असे जसे जे व्यवहार होतील ते मी करीत नाही असे तरी म्हणू नकोस. मी करीत आहे असे तरी म्हणू नकोस. ज्ञान मार्गाचाच उपदेश चालले. सगळं कर, तुला जसं करायचं तसं कर. पहिलं सांगितलं या आठा पारावाजी मोठके नेमेजवर दे. एक क्षण दे, एक क्षण एक क्षण एक क्षण असं असं करता करता ज्या ज्या क्षणाला तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होत जाशील तसतसं विषयापासून तुझं चित्त हळूहळू मागे पडेल. आणि जेवढी याची इकडची बेरीज वाढत जाईल तसतसा तू या दालनात येत जाशील. आता सांगितलं तुझ्याच्याने हे नसेल होत तू थोडा थोडा अभ्यास करत जा. अभ्यासाने काय होणार नाही? विष पचवण्याचं आलं लोकांना, वाघाला सापाला आपल्या अंकित केलेले, तुला ही गोष्ट जमल. अभ्यासाने काय होणार नाही हेही तू कोबरायचं मत आहे बघा. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तू का म्हणे. अभ्यासाने काय होणार नाही हे जर तुला जमत नसेल तर युक्त सांगितले तुला जसं वागायचं तसं वाग. विषयांना इंद्रियांना विषयापासून माघारी येऊ देऊ नको. भटकू दे पुढं. काय विषय सेवन करायचे ते सेवन कर. हा सिद्धांत सांगितलेला आहे भक्ती क्षेत्रातला. आता इथं अर्जुनाने हा सिद्धांत वापरला. सर्व कर्म कर पण तुझं चित्त माझ्याकडे राहू दे. प्रकृती करते कर्म तिच्याकडे लक्ष देऊ नको. तुला काही स्पर्श करू शकणार नाही. मुडदे पाडले अर्जुनाने पण त्याला पाप लागलं नाही. आणि आपल्या पायाखाली गाडी खाली एखादं मांजर गेलं तर आपल्याला वाटते आपल्याला आता काशीला जावं लागेल. एवढं पाहतं त्यांनी मुर्दे पाडले, साधे नाही मारले. ब्राह्मणाचे पाडले, भीष्माचार्याचे बाणावर झोपलं किती दिवस तरी पाप नाही लागलं. काय युक्ती सांगितलेली. पुन्हा एक वार मागे वळून पाहू. अभ्यास करण्याची जर तुझ्या अंगात शक्ती नसेल तर हल्ली तुझ्या आचरणाचा जो कार्यक्रम असेल तो तसाच चालू असू दे. इंद्रियांना दमवू नको म्हणजे त्यांना माघारी पळू नको. जिकडं जायचं तिकडं सैरा वैरा पळू दे. उपभोगास कमी करू नको. काय भोगायचं ते भोग. तू आपल्या जातीचा अभिमान सोडू नको. कोणत्या जातीचा आहे त्या जातीचा राहू दे. आपले कुलधर्म व कुलाचार्याचे यथाविधी आचरण कर. शास्त्राने जी कर्म करण्यास सांगितली योग्य म्हणून सांगितले असतील ती कर व जी कर्म करण्यास अयोग्य म्हणून सांगितले असतील ती करू नको. एवढे तू केलेच म्हणजे सुखाने तुला हवे तसे वागण्यास मोकळीक दिलेली आहे. काय वाटेल तसं कर. परंतु काया वाचा मनाने, कायेने वाचेने आणि मनाने एकच काम कर. काय? असे जे व्यवहार होतील ते मी करीत आहे असे तरी म्हणू नकोस. मी करीत नाही असं म्हणू नको. म्हणजे जेवला का? नाही जेवलो म्हणायचं. मी जेवलो नाही. जेवायचं पण मी जेवलो नाही. मी जेवतच नाही. पोट कोणाचं भरलं? माझं पोट भरलं का? आत्मा तृप्त आहे सदा, तो अतृप्त नाही. आत्म्याला कधी भूक लागत नाही. तो मी पांघरून घेतले. आत्म्याला पांघरून घ्यायची गरज नाही. आत्म्याला थंडी वाजत नाही. आत्मा भाजत नाही. पाण्याने भिजला जात नाही. शस्त्राने कापला जात नाही. आणि मी कोण आहे? मी करीत नाही म्हणजे मी कोण आहे? मग आहे मी कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ते मी करीत आहे असे म्हणूच नको. कारण त्या परमेश्वराच्या अकुंठित सत्तेमुळे हे विश्वातील सारे व्यवहार चालले आहेत. तोच कोणतेही कर्म करता कोण वा न करणे अकर्ता कोण हे सर्व काही जाणतो.
दुसऱ्याचे कर्तृत्व तू आपल्या अंगावर घेऊ नकोस म्हणजे झाले. म्हणजे कामावर गेलो आपण आणि म्हणायचं मी नाही कामावर गेलो, आणि कामावर गेलो मी असं जर म्हणलं तर दुसऱ्याचं कर्म आपल्या अंगावर घेतलं. तुम्ही ज्ञानेश्वरीला आले काय? आता कामावर जाऊ द्या सोडून, तुम्ही ज्ञानेश्वरीला आले? तुम्ही आले नाही? मी हे काय आहे सगळं? असंच म्हणायचं, बरोबर वाक्य आहे. तुम्ही ज्ञानेश्वर ऐकले तेव्हा म्हणतात तुम्ही असं केलं असं म्हणू. ज्ञानेश्वरीला तुम्ही आलेले नाही, कारण तुम्ही आत्मा आहे. ज्ञानेश्वरीला कोण आलेले? तुमचं शरीर आलेले. तुम्ही म्हणाल आता फारच येण्याचा का बाजार झाला, आमचं शरीर आलं ना आम्ही नाही आलो. तुम्ही येत नाही जात नाही असं तुमचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तुम्ही कधी येणार? ते म्हणले आम्ही येत नाही जात नाही. आपल्या बाबांना विचारलं काल्याचं कीर्तन झालं, बाबा आता परत कधी येणार? ते म्हणले मी येत नाही जात नाही. सांगा आता या पुकळीला कुठं जावं लागतं का यावं लागतं का? पत्रे आले हिच्यावर पण ही कुठं गेली नाही आली नाही. तसं आपलं चित्त शक्ती आहे, आपण चैतन्य, आपण काहीच करीत नाही. ही जर भूमिका आपली झाली तर मग आपल्याला काही स्पर्श करू शकत नाही, कारण तो अकर्ता आहे. दुसऱ्याचे कर्तृत्व आपल्या अंगी घेऊ नको. शरीराने केलेले कर्म मी केलं असं जेव्हा आत्मा म्हणतो, जीव म्हणतो, त्यावेळेला त्याला जन्म मरण आहे. आणि ज्या वेळेला तो म्हणतो ना आत्मा मी केले, तेव्हा तो आत्मा झोपलेला आहे. आत्मा झोपलेला आहे. आणि जेव्हा जागा होईल तेव्हा म्हणतो मी काहीच केलं नाही, मी काहीच केलं नाही, मी काहीच केलं नाही. आणि जर मी काहीच केलं नाही तर त्याला कर्म शिल्लक राहिलं नाही. आता तो जन्म मरणाच्या राजीत शिल्लकच राहिलेलं नाही. दुसऱ्याचे कर्तृत्व तू आपल्या अंगावर घेऊ नको म्हणजे झाले. अमुक कर्म परिपूर्ण झाले व अमुक कर्म परिपूर्ण न झाले तरी त्याविषयी आपल्या मनात हर्ष खेद मानू नकोस. व तू आपले जीवित्व परमात्म्याशी एकरूप करून टाक. मी केलं तू केलं असं काही करू नको, तर ते जीवित्व परमात्म्याशी एकरूप करून टाक. हे जे मी केलं हे कोण म्हणतोय? जीवात्मा जेव्हा परमात्म्यापासून थोडासा बाजूला झालाय तो जीवात्मा तुझा जीव भाव काय कर तिथं अर्पण कर. तुका म्हणे बळी जीव दिला. हे काकड्यात म्हणता म्हणता आयुष्य गेलं आपलं, पण बळीनेच जीव दिला एवढंच सांगितलं. आपण आपला जीव दिलेला कधी सांगितलं नाही. आणि आपला जीव दिला तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट होईल, कारण आपल्याला जीव देण्याची स्टेपच माहीत नाही. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. तू आपले जीवित्व परमात्म्याशी एकरूप करून टाक. असे पहा की मायाने जिकडे नेले तिकडे पाणी हे निवांत जाते, ते बिन तक्रार जाते. त्या पाण्याप्रमाणे मनातील कर्तृत्वाभिमान टाक. प्राप्त कर्म निष्काम वृत्तीने करणारे तुझे जीवित होऊ दे. पाण्याच्या मनावर नाही कोणत्या वाफ्याला जायचं, मिठीला जायचं का शेपूला जायचं, ते मायाच्या मनावर. तसं देव तुला नेईल तसं तू जा. तुझं काहीच ठेवू नको. मी जाणार असं म्हणू नको, आणि मी जाणार नाही असं बी म्हणू नको. जे तुला समयाला घेऊन जाईल त्याप्रमाणे जायचं. म्हणून कोणत्याही कर्माचा प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धी आपल्यावर घेत नाही. म्हणून कोणत्याही कर्माचा प्रवृत्तीचा आणि निवृत्तीचे ओझे बुद्धी आपल्यावर घेत नाही, कारण चित्तवृत्ती माझ्या ठाई अखंड असते. जेव्हा चित्तवृत्ती तिकडे झाली का मग बुद्धी मी केलं मी नाही केलं हे वाक्य आहे. हे तुकाराम महाराजांना शक्य झालं. तुम्हाला असं वाटेल आपण ज्ञानेश्वरीला आलो नाही, पण ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराज केस केली तो ही वेदांत मराठीत का निर्माण केला? ते म्हणले मी नाही निर्माण केला. तुका म्हणे लावू नाही म्हणले मी नाही केला. बघ काय मोठे आहे. ते म्हणले साळुंकी मंजूळ बोलत असे माझी काय ताकद आपुल्या बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची काय मी पामरे बोलावी उत्तरे विश्वंभर बोलविले. तुका म्हणे त्यांची कोण जाणे कळा वाघवी पांगुळा पायावी. अहो आपण पांगळे आहेत, आपल्याला घेऊन जातो आपण पांगळेच आहेत. आपण संसारात पांगळे आणि परमार्थात पांगळे आहेत. आपण सदृढ कधी व्हायचो काय माहिती. काकड्याला पांगळे आहे ना, लय वाटतं देवाकडे जावं, पण मन बुद्धी चित्त येऊन देत नाही. जीवाला वाटतं, जीवाचा स्थायी स्वभाव आहे, आत्म्याचा स्थायी स्वभाव आहे परमात्म्याशी एकरूप होणे. पण हा संसार त्याला मागं ओढतो आणि तो जीवात्म्याला असं इकडं ओढतो ना, आणि त्या जीवात्म्याने रूपक केलेले पांगुळा झालो देवा हात ना पाय. या शरीरावर बसलो, या मनावर आरूढलेले आहे, बुद्धीवर आरूढ झालो, बाई सगळं दयावरी ते सायरातावे आणि ते मला पळवतंय खेटीता कुंप काठी दर्डी न पाय. अशा प्रकाराने पळवतोय या शरीरापासून. म्हणून कोणत्याही कर्माचा प्रवृत्ती निवृत्तीचे बुद्धी ओझे आपल्या बुद्धीवर घेत नाही, बुद्धीकडे ते घ्यायचं नाही.
कारण चित्तवृत्ती माझ्या ठाई अखंड असते. बाकी अर्जुना वाट सरळ आहे किंवा वाकडी आहे याविषयी रथ काही काळजी वाटाघाट करीत असतो का? आपल्याला काहीच करायचं नाही. वाट सरळ आहे का वाकडी, रथाला ड्रायव्हरला न्यायचंय. काय वाक्य आहे? आपला सगळी सत्ता त्या ईश्वराच्या हातात आहे. कुठं घेऊन जायचं त्या? कशी उदाहरणं दिलीत बघा. पहिलं माळ्याचं पाणी दाखवले, पाण्याच्या मनावर नाही, माळ्याच्या मनावर. आता रथाच्या मनावर नाही, रथाने हा विचारच करायचा नाही वाट वाकडी आहे का सरळ आहे, मी आजारी आहे का नीट आहे, पंढरपूरला जाताना मी आजारी आहे का नीट आहे, हे रथाने विचारच नाही करायचा. रथाचा तो ड्रायव्हर जो आहे ना सारथी, तो घेऊन जाणार त्याला. पहा, बाकी अर्जुना सरळ वाट आहे की वाकडी आहे याचा विषय रथाने काहीच काळजी वाटाघाट करीत असतो काय? जिकडे ते असणार तिकडे तो जातो रथ. त्याप्रमाणे जे कर्म तुझ्या हातून घडेल ते थोडे आहे किंवा पुष्कळे आहे असे न म्हणता एकनिष्ठेने ते मला समर्पण कर म्हणजे झालं. जे बी कर्म करायचे, हरिओम तुम्ही जावा, निरोप तुमचा आहे, त्याच्या आई बापाला सांगा. अर्जुना अशा प्रकारे तू कर्म, याप्रमाणे जे जे कर्म तुझ्या हातून घडेल, काय वाक्य सांगितलं, रथाचं उदाहरण दिलं, तुझ्या हातून जे जे कर्म घडेल ते मी केलं नाही असं म्हणायचं. जे जे कर्म तुझ्या हातून घडेल ते थोडे किंवा पुष्कळ आहे असे न म्हणता एकनिष्ठेने ते मला समर्पण कर म्हणजे झाले. अर्जुना अशा प्रकारे तू सर्व कर्माविषयी माझ्याच ठिकाणी भावना दर्शील, सर्व कर्मे मला समर्पण केलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तू साईच्या मोक्षरूपी माझ्याच गावाला येतील. हे बी उदारीच आहे बरं का, हे बी उदारीच आहे. पण आता काय, काहीच नाही तर चला हळूहळू जाऊ द्या, हळूहळू जाऊ, नाही तर शरीर त्यागानंतरचा विषय नाही. पहा, निवाड्याचं आपल्याला कळालं पाहिजे. जसं आपण खळ्याला गेलो धान्य आणि त्याच्यामध्ये काय असतं अजून भूस, ते जसं उपनतो तसं याच्यातून उपणून घ्यायचंय. उदाहरण सांगतो, मेल्यावर मोक्ष मिळतो हे वाक्य फायनल नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांचंच वाक्य सांगतो, मोक्ष मेल्या पाठी आम्हाची होईल आईशे जे म्हणती ते आती मूर्ख जाणार. मेल्यावर मोक्ष करीत राहायचं भजन, करीत राहायचं भजन. मारतानी 101% येणार नाही. आताच लिहून ठेवा. 8व्या अध्यायाचं सांगता, 8व्या अध्याय सांगितलं ये म्हणून गॅरंटी देत नाही मी. आत्ताच तू ते ब्रह्म हो. तुकाराम महाराजांनी मेल्यावर मोक्ष मिळवला. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हे जिवंतपणीच हरिपाठाचं लय नाचो दानक 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 जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारण पाहे मोक्ष, सततचा मोक्ष आपल्याला आत्मसात करायचा आहे. तो मोक्ष आपल्याला भेटला पाहिजे. जीवाचा शरीरा त्यागानंतर तू साईच्या मोक्षरूपी माझ्याच गावाला येशील. किंवा हे पंडुकुमारा, जर तुझ्याने मला ही सर्व कर्मे समर्पण करवणार नाही तर तू आणखी असे समजून घे. आता हे नसं जमत अजून एक टॅक्ट सांगतात. कर्म करण्याला उद्युक्त करणारी जी बुद्धी तिच्या अगोदर किंवा पाठीमागून अथवा कर्माच्या अगोदर किंवा अंती माझी आठवण करणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर हे देखील करू राहू दे. कारण एक कर, ते म्हणजे तू आपल्या बुद्धीचा विनियोग इंद्रिय निग्रह करण्यात कर. आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्या त्यावेळी त्यांची जी फळे त्याची आशा तू टाकून दे. कर्माच्या फळाची आशा टाकून दे. फळच नाही भोगलं तर त्या फळाचा परिणाम नाही भेटणार. पहा, रेल्वेमध्ये लिहिलेलं आहे, लावारीस बॅग घेऊन जाऊ नका, लावारीस बॅग घेऊन जाऊ नका. त्या कर्माचं नाही तर कोणीच नाही राहिलं आणि शेवटला जर बॅग घेऊन गेला त्याच्यात काय निघल सांगता नाहीत. मेलेलं मड निघतंय का बॉम्ब निघतंय ते तुझ्याकडे घेऊ नको. पहा काय वाक्य, ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्या त्यावेळी त्यांची ती फळे त्याची आशा टाकून दे. म्हणजे काम कर, सगळे कर्तृत्व कर, पण त्या फळाची अपेक्षा टाकून दे. कारण त्या फळाचं जर भोक्तृत्व तू जर घेतलं नाही तर त्याचं तुला भोगल्यानंतर जे फळ मिळणार आहे चांगलं किंवा वाईट ते सुद्धा मिळणार नाही. ते फळ देवाच्या चरणावर टाकून दे. याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आपल्या फळी आली असता आशा न धरता ती टाकून देतात. काय वाक्य आहे का तुकाराम महाराजांचं प्रमाणे एखादं? म्हणजे कामधंदा करायचा, पगार घ्यायचा आणि घरी नाही आणायचा, रोडनी वाटीत निघायचा. आहे का प्रमाणे एखादं? जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. काम करायचं महिनाभर, बाबा महिनाभर काम करायचं, पगार घ्यायचा आणि स्टेशनला उतरलं का वाटीत निघायचं, घरी घेऊन यायचं नाही, फळ अर्पण करून टाकायचं. बा त्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आपल्याला फळे आले असता आशा न धरता ती टाकून देतात.
त्याप्रमाणे जी जी कर्मे पूर्ण होतील त्यांच्या त्यांच्या फलाची तू आशा सोडून दे, परंतु मला मनात आठवून किंवा मला अर्पण करण्याच्या उद्देशाने कोणतीही कर्म करावी ती काहीही नको, तर सर्व निष्फळ होऊ दे. मलाही अर्पण करू नको आणि तुझ्याकडे घेऊ नको. आता असं सांगणार आहे. मगाशी काय सांगितलं, मला अर्पण कर. आता सांगितलं मलाही अर्पण करू नको. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडला असता किंवा अग्नीत बी पेरले असता किंवा स्वप्नात पाहिली असता निष्फळ होती, त्याप्रमाणे जी जी कर्मे तू करशील ती सर्व स्वप्नवत व्यर्थ मान. म्हणजे आपण जेवढं काम करतो ती सगळे स्वप्नवत आहे सगळं. अरे ज्याप्रमाणे पिता आपल्या कन्येविषयी केव्हाही अभिलाष बाळगीत नाही, किंवा त्याप्रमाणे जी जी कर्मे तू करशील त्याच्या फलप्राप्तीची मुळीच इच्छा धरू नकोस. ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाळा उपयोगाविना आकाशात व्यर्थ जाते, त्याप्रमाणे कर्माची फळे शून्यात म्हणजे व्यर्थ जाऊ दे. अर्जुना, कर्मे करून त्याच्या फळाची इच्छा न करणे हा जरी सामान्य सोपा मार्ग वाटत आहे खरा, तरी पण सर्व योगामध्ये हा श्रेष्ठ योग आहे. सगळी कर्म करायची पण कर्माचं फळ आपल्याकडे घ्यायचं नाही. जसे वेळूचे झाड एक वेळ आले म्हणजे पुन्हा वीज नाही, त्याप्रमाणे कर्मे करून त्याचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुन्हा अंकुरित म्हणजे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाही. कोणता मार्ग सांगितला? जन्म मरण खंडवण्याचा मार्ग सांगितला. काय वाक्य सांगितलं? वेळूचं वेट तोडलं का पुन्हा ते उगवत नाही. तसं त्याला केलेली कर्म जर आपण आपल्याकडे घेतली नाही, ती अशीच टाकून दिली तर ती पुन्हा फळदशेला येत नाही आणि त्याच्यापासून काही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जन्म आणि मृत्यू खुंटला जातो. तसे या देहाचे याच जन्मी पुन्हा शरीरात येणे म्हणजे देह धारण करणे संपते. किंबहुना जन्म मरणाच्या खेपावर दगड पडतो म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सदाचीच मुक्तता होती. सगळी कर्म करायची, त्या कर्माचं फळ आपल्याकडे घ्यायचं नाही, मग मात्र आपली जन्म मरणाच्या राटीतून सहज सुटका होते. परंतु अर्जुना, अभ्यासाच्या योगाने प्रथम परोक्ष ज्ञान प्राप्त होते. आता हे जे आपलं ज्ञान प्राप्त करायचं चालले कसलं? परोक्ष ज्ञान अभ्यासाने, आणि अनुभव आल्यानंतर अपरोक्ष अनुभव आहे आपल्याला. व तशी परोक्ष ज्ञान प्राप्ती झाल्यावर ध्यान करता येते. नंतर सर्व मनोवृत्ती व धर्म ध्यानाला आलिंगन देतात. ध्यानात मग्न होतात तेव्हा जेवढे म्हणून कर्म आहे ते सर्व आपोआप दूर राहते. ज्या वेळेला काय सांगितली गोष्ट? परोक्ष ज्ञान होते. परोक्ष ज्ञान झाल्यानंतर माणूस ध्यान करतो. ध्यानाला कोण बसतं का? असं आपण कधी पाहिलं की कीर्तनाला कोणी ध्यानाला बसलं? घरी नाही बसत. आणि ध्यानाला बसल्यावर दुसरी प्रक्रिया होती, त्या प्रक्रियेबद्दल तर काहीच माणसं माहीत नाही. ध्यानाला तर कोणी बसत नाही, पण भजनात मात्र ध्यानाचा अभंग घेतल्याशिवाय भजन चालू होत नाही. कीर्तनाला सुंदरते ध्यान घेतल्याशिवाय काय विना घेत नाही, आणि कीर्तन तसं चालू होत नाही. म्हणजे नुसतं मनामनी चालली. आणि याचं रूपक केलं तुकाराम महाराजांनी. ध्यानाचा अभंग घेतल्याशिवाय राहत नाही, पण ध्यानाला कोणी बसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, जेवण या कोण तृप्त झाला. हा, ध्यानाचा अभंग झाला का? ध्यानाचा अभंग झाला, पण ध्यान नाही झालं. राहो आता ह्याची ध्यान झालं, पण आमचं अजून राहो आता ध्यान झालेलं. आम्ही ध्यानाला बसाय टाइम कुठे? गणपतीचं बिलकुल टाइम नाही. ह्या घरातून निघालं 5 अभंग म्हणून का त्या घरात 5 अभंग, का त्या घरात 5 अभंग, त्या घरात 5 अभंग. ह्या घरात काहीच नाही, या घरात ध्यान नाही. 5 अभंग ध्यानाचे झाले, पण हा एकदा ध्यानाला बसला नाही. ध्यानाचा मार्गच खोडून टाकला. फळाची काय सांगतात? परोक्ष ज्ञान होते. हे कीर्तनाला ऐकून ऐकून परोक्ष ज्ञान झाल्यानंतर घरी जाऊन ध्यानाला बसायचं. कोणाचं ध्यान करायचं? हे अर्जुना, अभ्यासाच्या योगाने प्रथम परोक्ष ज्ञान प्राप्त होते. अशी परोक्ष ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ध्यान करता येते. नंतर मनोवृत्ती सर्व धर्म ध्यानाला आलिंगन देतात. ध्यान कोणाचं करतो? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. मग सगळ्या मनोवृत्ती मन, बुद्धी, चित्त, इंद्रिय त्या ध्यानाशी एकरूप होतात, आणि ते सुद्धा तसेच होतात. आणि मग त्यांनी डोळे उघडल्यानंतर, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे, ऐका रे कान तुम्ही विठोबाचे गुण. ध्यानात मग्न होतात तेव्हा जेवढे म्हणून कर्म आहे ते सर्व आपोआप दूर होऊन जाते. मग सगळी कर्म दूर होऊन जाणार. जेव्हा कर्म आपोआप दूर राहते तेव्हा कर्म फलत्याग म्हणजे फलाची इच्छा सहजच नाहीशी होते. कर्म दूर झालं आपोआप, आपल्यापासून कर्म सुटलं पाहिजे. आपण सत्संगाला जातो ना, तेवढा काळ आपल्या कर्मापासून बाजूला जातो आपण. आता 1.5 तास बघा आपल्याला कोणतंच कर्म नाही, आणि हाच हिसाब आपला तिकडे लागणार आहे. ही निष्कर्म स्थितीत आपण आता आहोत. इथं काय भेटणार आहे ज्ञानेश्वरीला येऊन? व्यावहारिक काय भेटणार आहे? व्यावहारिक काय भेटणार नाही. आणि जे भेटणार आहे ते दाखवता येणार नाही.
आपला हा टाइम नैष्कर्म्य स्थितीत चाललेला आहे. जिथं जिथं आपल्याला सत्संगाला जातो तो तो का आपला नैष्कर्म्य स्थितीत जातो. आणि ती स्थिती आपल्याला बांधायची. जेव्हा जेव्हा कर्म आपोआप दूर राहते, कर्माने सोडलं पाहिजे आपल्याला. कर्म आपल्याला सोडत नाही. आपल्याला साहेब सुट्टी देत नाही म्हणजे आपल्याला कर्म सोडत, कर्म म्हणता अजून सुट्टी झालेली नाही बा. कर्म मग जेव्हा कर्म आपोआप दूर होते तेव्हा कर्माचा फलत्याग सुद्धा. कर्मच नाही तर कर्माचं फळ काय आणि त्यागाची काय गरज आहे. कर्मच केलं नाही, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरपलं वेचणार नाही. कर्मच आपोआप दूर गेलं तर कर्माच्या फळाचं काय त्याग करायची गरज आहे. ते आपोआप दूर झालं म्हणजे फलाची इच्छा सहजच नाहीशी होते. असे झाल्यावर सर्व ब्रह्मस्थिती रूप शांतीही आपल्या स्वाधीन होते. सगळं शांत. आणि जे आपल्याला पळायला लावते ते कर्म, आणि कर्मामुळं कर्म केल्यानंतर कर्माचं फळ भेटणार ना, ते पळायला लावतं. म्हणजे आता कामाला पळायचं हे एक पळ नाही. आणि पगार झाल्यानंतर मग माणूस शरीराने नाही पळत. मग पगार आल्यावर कशाने पळतो, मग डोक्याने पळतो. मग ती एक म्हणजे कर्म. आता याचं काय विल्हेवाट काय लावायची, आता काय करायचं. म्हणजे कर्मच केलं नाही तर फळाचा विषय नाही आला. आता फळ भेटलं नाही त्यामुळे त्याचं काय विल्हेवाट लावायची हे नाही. फलाची इच्छा सहजच नाहीशी होती. असे झाल्यावर मग ब्रह्मस्थिती रूप शांती आपल्या स्वाधीन होती. म्हणून हे सुभद्रापती शांती प्राप्त होण्याचा हाच एकमेव मार्ग क्रम आहे. तेव्हा तुला आता अगोदर अभ्यासच केला पाहिजे. काय केला पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. पार्थ, अभ्यासापेक्षा ज्ञान हे सखोल व कठीण आहे व ज्ञानापेक्षा ध्यान महत्वाचे कठीण आहे. काय सांगितलं, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केल्यावर माणसाला कळतं. ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञान घेतल्यानंतर त्याचं काय केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. एकमेकापेक्षा अवघड आहे, महत्वाचे कठीण आहे. नंतर कर्माच्या फलाची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षा उत्तम आहे. पण ध्यान केलेले आहे सगळ्या लोकांनी. बगळ्यांनी ध्यान केलं पण कशावर ध्यान ठेवलेलं आहे, माशाव. फळाची इच्छा कुठं सोडतंय. आता मला काय त्या नदीकाठच्या बगळ्याचं नाही सांगायचं. या भक्ती क्षेत्रातले बगळे सुटलेले सुसाट, त्यांनी ध्यान केलेलं आहे पण त्यांना ध्यानापेक्षा उत्तम कर्म आहे. फलाची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षा उत्तम आहे. त्यागापेक्षा शांती सुख आहे. त्याग करतो त्याग करतो त्याग करतो करतोय ही सुद्धा भूमिका संपली पाहिजे तर शांती. पा ध्यानापेक्षा उत्तम आहे व त्यागापेक्षा शांती सुख आणि ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख विशेष चांगले आहे. बघा एक एक स्टेप सांगितले. ध्यान आहे, ज्ञानातून ध्यान आहे, ध्यानातून कर्मफलाची इच्छा, त्यागाची इच्छा आहे, त्याच्यातून त्याग झाल्यानंतर त्यागापेक्षा शांती सुख आहे, शांती सुखामधून ब्रह्मसुख प्राप्तीचे सुख विशेष चांगले आहे. हे महावीरा, याप्रमाणे ब्रह्मस्वरूप प्राप्तीचे मार्ग असून याच टप्प्याने ज्याने शांतीचे माझघर प्राप्त करून घेतले आहे. सर्व व्यापक चैतन्याला जसा अपपर नसतो तसा त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष मुळीच जाणत नसतो. आता हे सगळ्या प्रक्रिया झालेल्याच्या पुढच्या माणसाची स्टेज सांगितलेली. ज्याला ध्यान झालं, ध्यानाने ज्ञान, ज्ञानाने ध्यान सिद्ध झालं, ध्यानाने कर्मफलत्याग झाला, कर्मफलत्यागातून शांती प्राप्त झाली, शांतीतून ब्रह्मस्वरूप झाला आणि आता ब्रह्मस्वरूप झालेल्या व्यक्ती महत्वाचं चित्र रेखाटायला सुरुवात केली. सर्व व्यापक चैतन्याला जसा अपपर नसतो तसा त्याच्या मनात भूतमात्राविषयी द्वेष मुळीच जाणत नसतो. कारण त्याची सर्वत्र समदृष्टी झालेली असते. किंवा पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा व अधमाचा भार सहन करू नये असा भेद मुळीच जाणत नाही. अथवा कृपावंत प्राण ज्याप्रमाणे राजाच्या देहाचे श्वासोश्वास करीत राहावे, श्वासोश्वास करीत राहावे व रंकाच्या देहात राहू नये असे म्हणत नाही. किंवा ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी आणि वाघाला विषाप्रमाणे होऊन मारावे असे जसे पाण्याला ठाऊकच नसते त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने, हे सगळं जग काय एक आहे, एकपणाच्या बोधाने सर्व प्राणी मात्राशी ज्याशी सखोल सारखीच मैत्री असून जो कृपेने स्वतः आपणच आधारभूत असतो, त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने सर्व प्राणी मात्राशी ज्याची सारखी मैत्री असून जो कृपेला स्वतः आपणच आधारभूत असतो. आणि मी ही भाषा ज्यास माहीत नसते, मी हा संपला. मी कधी संपल? मी कीर्तन करतो, मी ज्ञानेश्वरी वाचतो, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकता, ही गोष्ट मी नाही संपवायचा. जो आतला जो म्हणतोय आत्मा, मी मी मी, तो मी संपवायचा. आत्मा म्हणतो मी शरीर आहे, मी केलेली शरीराने केलेली कर्म मी आहे, असा जो आत्मा म्हणतो तो आत्म्यावर आलेला मीपणा घालवायचा आहे. जो माझे असे काहीच म्हणत नाही,
व सुख आणि दुःख ही जाणत नाही, ज्याच्या मनात सत्यत्वाने येतच नाही, सुख आणि दुःख ही जाणीव ज्याच्या मनात सत्यत्वाने येत नाही, त्याचप्रमाणे क्षमेशिवाय ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे व संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास घर दिलेले आहे, वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने परिपूर्ण भरलेला असतो, तसा आनंदाचे उपचार केल्याशिवाय विशेष निरपेक्ष जो सहज आनंदात निमग्न असतो. काय सांगितलं त्याने? त्याच्यासाठी काही खास प्रक्रिया करावा लागत नाही, मग तो खुश होत नाही. वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो, तसा आनंदाचे उपचार केल्याशिवाय बाबा हे घ्या, बाबा हे घ्या, बाबा ते घ्या, बाबा अमुक देऊ का, बाबा हे काही न केल्याशिवाय विषय निरपेक्ष जो सहज आनंदात निमग्न असतो, विषयापासून निरपेक्ष आणि जे निरपेक्ष आनंद सुख आहे त्याच्यात तो एकरूप झालेला असतो, जो आपले अंतःकरण आपलीच शपथ घालून ताब्यात धरून ठेवतो व त्याच्या बळाने निश्चयाला खरेपणा आलेला असतो, ज्याच्या हृदयरूपी मंदिरात जीव परमात्मा हे दोन्ही ऐक्याच्या आसनावर बसून विराजमान होतात. कोण? जीव आणि परमात्मा. मी जीव आणि परमात्मा एक आहे अशा भाषेत तो अशा ठिकाणी विराजमान होतात. म्हणजे ज्याचा जीव परमात्मा ऐक्य निश्चय असतो, ज्याचा परमात्म्याशी ऐक्य झालेला असतो, जीवपणा बाद झालेला असतो, म्हणजे ज्याचा जीव परमात्मा ऐक्य निश्चय असतो, अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अखंड अर्पण करतो, अंतःकरणात ब्रह्म ऐक्य अनुभूतीच्या दृढतेने. ही शब्द ऐकले का आपण? ब्रह्म ऐक्य कशाला म्हणतात? काल्याच्या प्रसंगाला ब्रह्म ऐक्य म्हणतात, पण आपल्याला काल्याच्या योगाने बाबाचाच काला न झाल्यामुळे आपला काला होण्याची शक्यता फार कमी आहे. जीव ब्रह्म ऐक्य झालेले आहे, माझं ब्रह्मत्व जीवत्व संपलेले आहे. जीव ब्रह्म ऐक्य अनुभूतीच्या दृढतेने ध्यानाने व बाह्य अष्टांग योगापैकी इतर साधनाने चांगल्या तऱ्हेने तयार सिद्ध होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ व अनन्य प्रेम असते. अर्जुना, तोच भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त असे समज. फार काय सांगावे, तो स्त्री व मी पती इतका तो मला आवडतो आहे. छे छे असेही नव्हे, तर तो मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय कराय. एकही उपमा सहन नाही होत, परंतु त्यात ही उपमा येथे अपुरीच आहे. तर आवडत्या भक्ताची गोष्ट हा केवळ मला भुरळ पाडणारा मंत्रच होय. ही बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही, परंतु ती आवड आमच्याकडून दाखवते, आमच्याकडून वदविते, आणि म्हणून आम्ही वर स्त्री व पती अशी उपमा चटकन देऊन गेलो. नाहीतर प्रेमाचे कोटचे वर्णन करता आले आहे का? अर्जुना, या सर्व गोष्टी बाजूला ठेव, कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्यावर असता आवडीस दुप्पट बळ चढते. त्यातूनही दैववशात कदाचित चर्चा करणारा श्रोता प्रेमळच भेटला तर मग त्याला गोडीला दुसरी उपमा देता येईल का? म्हणून अर्जुना, तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणारा आहेस. शिवाय माझ्या प्रिय भक्ताचीच गोष्ट प्रसंगानुसार तुझ्याजवळ बोलण्याची वेळ आली आहे. तर आता काय होईल ते हो, मी बोलतोच. या बोलण्याचा सुखाचा प्रसंग आला आहे, हेही आपले भाग्य समजतो. असे म्हणता क्षणी देव डोलू लागले व म्हणाले की ज्या भक्तांना मी आपले अंतःकरण बसावायला घालतो त्याची लक्षणे जाणून घे. ओळ क्रमांक 164 क्रमांकाच्या ओळीला थांबूया आपण. भक्तांची लक्षणं सांगतात देव इथं. आपण त्या कोणत्या लक्षणात बसतो ते आपण पाहायचं, आणि हळूहळू देव अर्जुनाला घेऊन चाललेले. हे नाही तर ते बघ, ते नाही तर ते बघ, आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा बोध द्यायचा. या ज्ञानेश्वरीमध्ये एकच विषय सातत्याने सांगितलेला आहे, त्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. जीवाचा जीवपणा जाण्यासाठी आणि ब्रह्मस्वरूपावर पोहोचण्यासाठी ह्या गोष्टी वारंवार का सांगितल्या गेल्या? कारण जीवाला विसर पडतो. का विसर पडतो? एकदा सांगितलं. एखाद्या गोष्टीच्या व्यवहारातली एखादी गोष्ट सांगितली तर तिचा नाही विसर पडत. हिचा का पडतो? कारण ती व्यवहारातली जी गोष्ट तिचा विसर का पडत नाही? तर 84 लक्ष योनीमध्ये तिच्याच सानिध्यात होतो आपण. त्यामुळे त्या इकडे लगेच दृढ होतात, आणि 84 लक्ष योनीमध्ये या गोष्टीचा विसर पडलेला आहे. त्यामुळे ह्या सारख्या सांगाव्या लागतात. अनंत कर्माचे अनंत संस्कार चित्तात असल्यामुळे त्या लगेच उपाळून येतात आणि त्या लगेच तिथं दृढ होतात. पण ही गोष्ट होत नाही, म्हणून वारंवार त्याच गोष्टी सांगण्याचा प्रकार देवाचा चालू आहे. या
ज्ञानेश्वरीमध्ये जीवाला ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून द्यायचा ज्ञानेश्वर महाराजांचा कृतनिश्चय नव्हे भगवान श्रीकृष्णाचाच कृतनिश्चय आणि या जीवाच्या पाठीमागे लागलेले जन्म मरणाची राटी संपावी या उद्देशाने प्रत्येक अध्यायाचं निमित्त करून विषय मात्र तोच चालू आहे. ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगत असताना आपण कशात बसतो आणि देव आपल्यावर एवढी प्रेम करील का, एवढी आपल्या विषयी देवाला आदर वाटेल का, त्याच्यासाठी देवासाठी आपल्याला तेवढं सोसता येईल का. मना चंदनापरी झिजावं लागतं, त्यावेळेला अंतरी सज्जनांच्या आपण राहतो, त्या परमात्म्यासारखी झिजावं लागतं. तू का म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. अशा भक्तांची लक्षणं ऐकताना आपण 164 क्रमांकाच्या ओळीला 12व्या अध्यायातल्या 164 क्रमांकाच्या ओळीला थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हाला सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव